This एक conference मिनिट. will now be recorded. This conference will now be recorded. नमस्कार सगळ्यांचं या कोरोनाकालीन आयोजित आयुर्वेदीय अभ्यासमालेमध्ये स्वागत आहे. आज कालचाच जो अर्धा राहिलेला जो भाग आहे तो वेदांत वैद्य सर आपल्याला सांगणार आहेत. संहितेच्या वाचनासाठी व्याकरणाची काय आवश्यकता असते आणि त्यातून संहितेचे अर्थ योग्य त्या प्रकारे कशा प्रकारे लावले जातात याचं प्रशिक्षण सरांनी काल अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला दिलं. त्याचाच पुढचा भाग म्हणून सर आज आपल्याशी बोलतायत. मी वेदांत सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला हा दुसरा भाग पुन्हा एकदा पुढे सुरू करावा. धन्यवाद देवदत्त सर. मी आता थोड्या वेळातच कॅमेरा ऑफ करतोय म्हणजे आपल्या बँडविड्थ पूर्णपणे वापरता येईल. सर्वांचं स्वागत आहे. काल आपण हा विषय सुरू केलेला आहे की संहिता अध्ययनाकरता संस्कृत व्याकरणाचा एक आपण बेसिक स्वरूपाचा जो अभ्यास अत्यंत आवश्यक आहे आणि तो असल्यानंतर आपल्याला अतिशय योग्यपणे यथार्थ असा सूत्रांचा जो अर्थ जो आपल्याला मिळणं अपेक्षित आहे की ज्याचा आपण वापर करून पुढे चिकित्सेपर्यंत योग्य पद्धतीने ती सूत्र आपण वापरू शकू, ह्या दृष्टीनं आपण संस्कृत व्याकरणाचा इथं अर्थ किंवा संस्कृत व्याकरणाचा अभ्यास आपण इथं बघत आहोत. या पलीकडे जाऊन तुम्हाला संस्कृत व्याकरणामध्ये अजून तज्ञता मिळवणं अपेक्षित असेल तर त्या पुढच्या लेवलचा अभ्यास इथं होणं अपेक्षित आहे. पण आता आपण एवढ्यापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलेलं आहे की आयुर्वेद चिकित्सा व्यवहारामध्ये जो ग्रंथांचा अभ्यास थोडा दुर्लक्षित, थोडी त्याची भीती निर्माण होणं असं जे होतं त्याची पहिली पायरी असते म्हणजे संस्कृत व्याकरण. तर ती भीतीच घालवण्याकरता जर आपण संस्कृत व्याकरण म्हणजे ज्याची भीती वाटते ती जर आपण शिकून घेतलो तर भीती राहण्याचं काही कारणच नाही. आणि त्यामुळं त्या म्हणजे तो अर्थ प्राप्त होण्याकरता जो एक बेसिक व्याकरणाची जी गरज आपल्याला आहे ऍज अ वैद्य म्हणून तिथपर्यंत कमीत कमी आपल्याला संस्कृत व्याकरण अवगत होणं आवश्यक आहे आणि तो आपण इथं प्रयत्न करत आहोत. काल आपण एक सूत्र बघितलं. त्याआधी आपण एक हा विषय का शिकत आहोत याचा एक सारांश थोडक्यात बघितला आणि त्यानंतर आपण ऍक्च्युअली ग्रंथांमधली सूत्र निवडून त्याचा थेट व्याकरणाच्या दृष्टीने विचार करून शेवटी आपण अर्थापर्यंत कसं पोहोचलो हा प्रवास बघितला. ही सवय जरा वारंवार लागावी म्हणून मी जी आपली नेहमीची माहितीतली जी सूत्र जी आहेत जी आपण वारंवार वाचतो, वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या रेफरन्सेसनी त्या सूत्रांचा वारंवार विचार करतो, अशी सूत्र मी मुद्दामून इथं निवडलेली आहेत कारण ती आपल्या ओळखीची असतात. ठीक आहे. याच पद्धतीनं काल आपण स्टेप बाय स्टेप कसं गेलेलो होतो. मूळ सूत्र घेतलं, त्याच्यानंतर त्यातला संधी विग्रह केला. संधी विग्रहाबरोबर जर तिथं समास विग्रहाची शक्यता असेल तर समास विग्रह करून बघितला. त्यानंतर आपण अन्वय लावला म्हणजे तेच सगळे जे शब्द जे आहेत ते मराठी वाक्याप्रमाणे जसं काही मराठी वाक्य असेल तसंच त्याच सिक्वेन्सनी त्या शब्दांची पुनर्रचना पुनर्मांडणी केली आणि मग एकेका शब्दाची व्याकरण दृष्ट्या फोड करून त्या एकेका शब्दातनं व्याकरणाच्या द्वारे अर्थापर्यंत कसा पोहोचलो ते आपण बघितलं आणि मग सर्व अर्थ एकत्र केले आणि मग पूर्ण सूत्राचा जो यथायोग्य अर्थ आहे तो शेवटी प्राप्त केला की जे आपलं उद्दिष्ट आहे. ह्या सगळ्या अभ्यासाचं उद्दिष्ट काय, अतिशय व्याकरण दृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या जर आपण अर्थापर्यंत पोहोचलो तर तो योग्य अर्थ असतो. जर त्याद्वारे जर आपण पोहोचलो नाही तर काय अनर्थ होतात हे तंत्रयुक्ती शिकवताना आपल्याला म्हेत्रे सरांनी फार उत्तम पद्धतीने दाखवून दिलेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे जो अवस्था पाक आहे तर तो शोष्यमाणस्य वह्निना असं जे उदाहरण दिलं तर बरीच लोक शोष्यमाण नावाचा एक वह्नी असतो असं सरळ जोडून दिलेलं आहे. तर हे व्याकरणाचा अभ्यास नसून
अभ्यास न करता अर्थ लावण्याचे जे काही प्रकार घडतात त्याच्यातून 13वा काय 14, 15, 16वा अग्नी सुद्धा आपण निर्माण करू शकतो. तर असं होऊ नये हे अतिशय टिपिकल उदाहरण आहे की व्याकरणाचा अभ्यास न करता जेव्हा अर्थ लावला जातात तेव्हा शोष्यमाण वन्नी नावाची एखादी अकल्पित अशी परिभाषा त्यातनं बाहेर येऊ शकते. आपण हाच एक्सरसाइज पुढे कंटिन्यू करूया. हा एक्सरसाइज जेवढा कंटिन्यू होईल तेवढी तुम्हाला त्याची सवय लागेल आणि मग असं अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर व्याकरण, मी तुम्हाला पुस्तकांचे रेफरन्सेस काल दिलेले आहेत, डिक्शनरीज आणि व्याकरणाच्या संदर्भातले, तर त्यांचा वापर करून आणि सूत्रातली म्हणजे जी ग्रंथातली जी ओळखीची सूत्र आहेत जी त्या मनानं सोपी वाटतात अशी सूत्र निवडून त्यांचा वापर करावा. या संदर्भात अजून एक पुस्तक काल उल्लेखित करायचं राहिलं ते म्हणजे वैद्य गाडगीळ सर आणि त्यांच्या टीमनं अष्टांग हृदय सूत्रस्थान यावर जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ते पुस्तक अतिशय उपयुक्त आहे या संदर्भात, व्याकरणासंदर्भात. त्यातला तुम्ही क्रम जर बघितला तर तो असाच आहे. आधी मूळ सूत्र, विग्रह समास, त्यानंतर अन्वय आणि त्यानंतर त्याचा अर्थ. फक्त अन्वयानंतर अर्थापर्यंत सरांनी आपल्याला थेट रेडीमेड अशी माहिती दिलेली आहे. आपण काय करतो, या अन्वयापासून अर्थापर्यंत मधली जी प्रोसेस जी आहे ती शिकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे गाडगीळ सरांचं पुस्तक जे आहे ते सूत्रस्थानापुरतं मर्यादित आहे, पण आपल्याला तर सर्वच ग्रंथ, सर्व पानांनी सर्व सूत्र वाचायची आहेत. मग आपल्याला ही जी मधली स्टेप जी तिथे उल्लेखित नाहीये ती स्टेप जर आपण जर अभ्यासली तर मग मात्र ह्याच पद्धतीनं आपण सर्व ग्रंथांमधली सर्व सूत्रांचे योग्य अर्थ आपण काढू शकतो. ठीक आहे. त्यामुळे गाडगीळ सरांनी जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्यातली जी फक्त अन्वयापासून अर्थापर्यंत यातली मधली जी प्रोसेसिंगची स्टेप आहे ती आपण ह्या लेक्चर मध्ये शिकत आहोत. एकदा ती सवय लागली तुम्हाला की मग त्याचा वापर करून ते रिपीट करून तुम्ही अन्यही सूत्रांचे जे त्या अष्टांग सूत्रस्थानाच्या व्यतिरिक्त जी सूत्र जी आहेत त्यांचाही अर्थ तुम्ही अतिशय यथायोग्यपणे लावू शकता. आणि नंतर असं लक्षात ठेवा की नंतर तुम्हाला ह्या स्टेज पर्यंत पोहोचायचंय की तुम्हाला मूळ संस्कृत भाषेतलं ग्रंथ त्याच्यासह संस्कृत भाषेतली टीका हा एकमेव रेफरन्स ग्रंथ ठेवायचा आहे. कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही भाषेतलं भाषांतरित पुस्तक वापरायचंच नाहीये. ह्या स्टेज पर्यंत तुम्ही जर पोहोचलात तर तुम्ही आणि ग्रंथ ह्याच्यामध्ये कुठल्याही मधल्या मिडलमॅनची गरज नाही आणि तुम्ही आणि ग्रंथ यांच्यातला स्नेह जो आहे हा सगळ्यात उच्चतम पातळीवर असू शकतो. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. काल सूत्र 1 बघितलं होतं. तत्रामे लंघनम पथ्यम, सॉरी, अजीर्णाचे जे प्रकार जे सांगितलेले आहेत, विदर्भे वमनम आणि विष्टब्दे स्वेदनम भृशम वगैरे जे बघितलं होतं. असंच एक दुसरं सूत्र आपण जे नेहमी आपल्या वाचनामध्ये जे येतं ते सूत्र आपण बघूया. मूळ सूत्र असं आहे, दोषाः कदाचित कुप्यन्ति जीता लंघन पाचनैः येतु संशोधनैः शुद्धा न तेषां पुनरुद्भवः. अष्टांग हृदय सूत्रस्थान 4थ्या अध्यायातलं नवेगान धारणीय या अध्यायातलं 26वं हे सूत्र आहे. संधी कुठे कुठे झालेले आहेत हे कलर कोडने तुम्हाला दाखवलेले आहेत. याकरता संधी संदर्भात तुम्हाला वेगळा अभ्यास करणं अपेक्षित आहे. संधी आणि समास या दृष्टीनं त्या शब्द धातू रूपावलीमध्ये हा त्याचा विषय नाहीये, त्या पुस्तकात त्याचा उल्लेखित नाहीये. याकरता तुम्हाला संधी आणि समास याकरता एक वेगळा अभ्यास करणं अपेक्षित आहे. जसा तुमचा इंटरेस्ट वाढत जाईल तसा तुम्ही तसे आपसूक तुम्ही यामध्ये मार्ग शोधत जाल. ह्याकरता इथे तुम्हाला वेगळ्या कलर कोड मध्ये संधी कुठे कुठे झालेले आहेत ह्या पूर्ण सूत्रामध्ये हे दाखवलेलं आहे. म्हणून ते संधी विग्रह केल्यानंतर कसे दिसतात, दोषाः कदाचित कुप्यन्ति जीताः लंघन पाचनैः येतु संशोधनैः शुद्धाः न तेषां पुनः उद्भवः. या पद्धतीनं हे सूत्र संधी विग्रह पश्चात आपल्याला निदर्शनास येईल. आता पुढची स्टेप जी आहे ती ऑब्विसली अन्वयाकडे जाऊया.
जस्ट अ सेकंड. दिसतंय दोन्ही मीटिंग आयडीज वर अन्वय ही स्लाइड दिसत असावी. अन्वय दिसतंय. पहिलं सूत्र जर बघितलं तर दोषाः कदाचित कुप्यन्ति जिताः लंघन पाचनैः. आता हे वाक्य किंवा ही पहिली ओळ जी आहे ती मी मराठीत जसं काही ते वाक्य असेल त्या पद्धतीनं रिअरेंज केलेले आहे. ते बघा, लंघन पाचनैः जिताः दोषाः कदाचित कुप्यन्ति. आलं लक्षात? कर्ता पहिला, कर्त्याच्या संदर्भात जी काही विशेषणं असतील ती त्या कर्त्याला जोडून असलेली, आणि क्रियापद सगळ्यात शेवटी. लंघन पाचनैः जिताः दोषाः कदाचित कुप्यन्ति. तसंच पुढचं येतु संशोधनैः शुद्धाः न तेषां पुनरुद्भवः असं मूळ सूत्र आहे. मग ते अन्वय लावल्यानंतर कशा पद्धतीनं दिसेल? तू ये दोषाः संशोधनैः शुद्धाः तेषां पुनः उद्भवः भवति न किंवा न भवति, कसे म्हणू शकता. तू ये संशोधनैः शुद्धाः तेषां पुनः उद्भवः न भवति. अतिशय मराठीत वाचल्यासारखं हे वाक्य आहे, पण तेच तुम्ही मूळचं सूत्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांचा क्रम हा वेगवेगळा किंवा संमिश्रित अशा स्वरूपाचा दिसेल. तरी सुद्धा मी काल म्हटल्याप्रमाणे संस्कृतमध्ये शब्दांचा अर्थ, वाक्यातल्या किंवा सूत्रातला शब्दांचा अर्थ त्यांच्या एकमेकांच्या रिलेटिव्ह पोझिशननी काहीही फरक पडत नाही, कारण त्यांचा अर्थ हा विभक्ती जोडत असताना, विभक्तीमध्ये आपण काय काय बघतो, विभक्ती संख्या म्हणजे प्रथमा द्वितीया तृतीया जे काय असेल ते, त्यानंतर त्यांचं वचन आणि लिंग, ह्या गोष्टी बघितल्यानंतर काही व्हेरिएबल बघायची शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून ते वाक्यामध्ये तो शब्द कुठेही जरी ठेवला तरी त्या शब्दाचा अर्थ, विभक्ती प्रत्यासकट असलेल्या शब्दाचा अर्थ हा कायम तोच राहतो. मराठीमध्ये किंवा अन्य भाषांमध्ये तुम्हाला शब्दांचा एकमेकांशी असलेला क्रम वाक्यामधला हा खूप खूप आणि अत्यंत महत्वाचा आहे, अन्यथा अर्थच पूर्ण बदलून जातो. आणि म्हणून मराठीत मला जर विचार करायचा असेल, मराठीत तर जो अर्थ जाणून घ्यायचा असेल, तर मला मराठीप्रमाणे ते वाक्य कसं असेल या पद्धतीनं संस्कृत मधल्या वाक्यांमधल्या शब्दांची पुनर्मांडणी करणं म्हणजे अन्वय लावणं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं अन्वय लावला. आता आपण कालच्या पद्धतीनंच एकेका शब्दाची फोड करत जाऊया. ठीक आहे, पहिल्यांदा लंघन पाचनैः. दिसतंय? आता लंघन पाचनैः हा समास आहे पहिल्यांदा. ठीक आहे, कारण मी तुम्हाला काल काय म्हटलं की समासामध्ये संस्कृतमध्ये अशी एक रचना आहे ज्याला समास म्हणतात, की ज्यामध्ये तुम्हाला दोन अर्थपूर्ण शब्द हे जसेच्या तसे जोडता येतात. अर्थात कुठलेही दोन किंवा अधिक शब्द असे वाटेल तसे जोडायचे नाही, तर त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असावं लागतं. इथं रिलेशन काय आहे की लंघन आणि पाचनांनी जे चिकित्सित झालेले दोष जे आहेत, म्हणजे त्या दोषांची चिकित्सेमध्ये लंघन आणि पाचन ह्या दोन्ही चिकित्सा बसतात. हे त्यांचं एकमेकांबरोबर असलेले रिलेशन आहे. ठीक आहे, म्हणजे शमन चिकित्सेची दोन उपप्रकार आहेत असं पण म्हणूया इथं, रिलेटिव्ह टू संशोधन चिकित्सा. तर त्याच्यामध्ये लंघन आणि पाचन ह्यांनी जे चिकित्सित झालेले दोष आहेत असं काही म्हणायचं आहे. त्यामुळे लंघन आणि पाचन ह्यांचं एकमेकांची रिलेशन आहे. ह्या दोन्ही चिकित्सा त्या दोषांवर वापरलेल्या आहेत असं ते रिलेशन आहे. म्हणून हे दोन शब्द आपण इथं जोडू शकतो आणि ह्याला म्हणतात समास. ठीक आहे, त्यामुळे समास कुठल्याही वाटेल त्या शब्दांमध्ये होत नाही, त्यांचं एकमेकांबरोबर काहीतरी रिलेशन असावं लागतं, काहीतरी रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट असावं लागतं, तेव्हाच जाऊन त्यांचा समास बनतो. तर इथं हा समास आहे हे मी ओळखलं कसं, कारण लंघन आणि पाचन हे दोन भिन्न अर्थपूर्ण शब्द आहेत. ते ज्या अर्थी अशा पद्धतीने जोडलेले दिसत आहेत त्यावरनं मी असं ओळखलं की हा समास आहे. मग तो विग्रह कसा करायचा, तर लंघनानी पाचनानी च तैहि, लंघन पाचनैः, लंघन आणि पाचनांनी असे ते, लंघन आणि पाचने यांनी असे ते, एवढाच अर्थ म्हणायचा. हा इतरेतर द्वंद्व समास आहे. द्वंद्व समासाचे जे अनेक प्रकार आहेत
त्यापैकी हा इतरेतर द्वंद्व समास आहे. याचा अर्थ काय, तर त्या लंघन आणि पाचनांमुळे, ठीक आहे, त्या लंघन आणि पाचनांमुळे, याचा अर्थ असा की लंघनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सर्व आणि पाचनांचे सुद्धा काही जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते सर्व, असे जे काही आहेत ते सर्व ज्या काही चिकित्सा आहेत त्या याच्यामध्ये सम्मिलित अपेक्षित आहेत. आता हे कसं ओळखलं, अनेक वचन का केलं इथं, तर पाचनैही ही तृतीया बहुवचन आहे. ते कसे ते आपण पुढे बघणार आहोत. पण बहुवचन असल्यामुळे लंघन आणि पाचन हे तर ह्या तर दोनच चिकित्सा आहेत, म्हणजे द्विवचन व्हायला पाहिजे होतं. पण ज्या अर्थी पाचनैही अशी तृतीया बहुवचन वापरले, त्या अर्थी लंघनाचे सर्व प्रकार आणि पाचनांचे सर्व प्रकार यामध्ये अपेक्षित आहेत आणि म्हणून त्या दोनापेक्षा अधिक चिकित्सा होतात आणि म्हणून बहुवचन इथे वापरलेले असावं. विभक्ती प्रत्यय समासातील इतरेतर द्वंद्व समासामध्ये विभक्ती प्रत्यय समासातील शेवटच्या शब्दाला म्हणजे पाचन शब्दाला लागू होतात. हा समासामधला एक महत्वाचा भाग आहे. समासामध्ये तुम्ही जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक जेव्हा शब्द जोडणार असता आणि एकदा असं म्हटलेलं आहे की तुम्ही प्रातिपदिक शब्द, मूळ शब्द जसाच्या तसा जर वाक्यामध्ये वापरू शकत नाही, तर मग समासाच्या बाबतीत काय करायचं, तर ते जे काही बदल असतात विभक्ती प्रत्ययाचे ते त्या समासामधल्या शेवटच्या शब्दाला लागू होतात. इथं पाचन हा शेवटचा शब्द आहे त्या लंघन पाचनामधला, म्हणून जे काही विभक्ती प्रत्ययाचे नियम जे असतील ते पाचन ह्या शब्दाला लागू होतील. उद्या जर मी हा क्रम बदलला, पाचन लंघन, तर लंघन या शब्दाला ते विभक्ती प्रत्यय लागू होतील. ठीक आहे, त्यामुळं इथं पाचन शब्दाला इथं लागू होतात, कारण पाचन हा लंघन पाचन ह्या समासामधला शेवटचा शब्द आहे. कळलं इथपर्यंत? ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता पाचनैही ह्या शब्दाची आपल्याला फोड करायची, लंघन तसाच राहणार आहे. ठीक आहे, लंघनामध्ये काहीच फरक नाहीये, तो जसा शब्द आहे, मूळ शब्द आहे तोच इथं वापरला, कारण तो त्या समासातला भाग आहे. मग पाचनैही हे ह्या संदर्भात कसं ओळखायचं, तर मूळ शब्द काय आहे, पाचन. पाचन आपण मराठीत काय म्हणतो, ते पाचन, तो पाचन किंवा ती पाचन म्हणत नाही, बरोबर आहे, पाचन, ते पाचन असं म्हणतो. आता याचा विग्रह करा किंवा हा शब्दच फोडा, प आ च अ न त्यामुळे हा अकारांत आहे. पाचन हा शब्द तुम्ही जर डिक्शनरी मध्ये बघितला तर तो डिक्शनरी तुम्हाला सांगेल की हा न्यूटर किंवा क्लिब किंवा नपुसकलिंगी शब्द आहे. ठीक आहे, हे नाम आहे. पाचन हे नाम आहे, हे विशेषण नाहीये. आता तुम्हाला काय बघायचंय, तर अकारांत नपुसकलिंगी शब्द मिळालाय, तर कालच्या प्रमाणे तुम्हाला शब्द धातू रूपावली ह्या पुस्तकातील 7व्या नंबरचं पेज उघडायचंय आणि त्यातलं टेबल बघायचंय. का, कारण त्या टेबलच्या वर हेडिंग असेल अकारांत नपुसकलिंगी शब्दाची विभक्ती प्रत्यय, आणि आपण इथं काय बघतोय, अकारांत नपुसकलिंगी. त्याचं लिंग कुठनं कळालं, डिक्शनरी मधनं, आणि अकारांत कुठनं कळला, मूळ शब्द काय आहे ओळखल्यानंतर त्याच्या शेवटी काय आहे एवढंच फक्त बघायचं. ह्या दोन गोष्टी मिळाल्या की तुम्हाला ते कोष्टक कुठलं निवडायचंय त्या अख्ख्या पुस्तकातलं हे कळतं. आता तुम्हाला काय करायचंय की पाचनैही हे त्या कोष्टकामध्ये कशाप्रमाणे जुळतं, तर वन असा शब्द आहे, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये ते असं लिहिलं असेल की तृतीयेपासून सप्तमीपर्यंत ज्या काही विभक्ती प्रत्यय होतात ते अकारांत पुल्लिंगी शब्दाप्रमाणे जातात. म्हणजे तुम्हाला पुढे रिफर करावं लागेल, त्याच्या शेजारीच एक दुसरं टेबल आहे बघा, अकारांत पुल्लिंगी शब्दांची विभक्ती प्रत्यय रूप. त्याच्यामध्ये तो देव शब्द असेल आणि देवैही असं कुठे आहे, तर तृतीया बहुवचन. दिसतंय का सगळ्यांना, तृतीया बहुवचन. तृतीया बहुवचनामध्ये देवैही असं जर दिसलं, देव जर शब्द देवैही असं होऊ शकतो, तर पाचन हा शब्द पाचनैही असं होणार. मी ह्यावरून आपल्याला काय कळालं की ह्याची विभक्ती तृतीय आहे आणि वचन बहुवचन आहे, त्यामुळे तृतीया बहुवचन असा आपल्याला त्यातून विभक्ती कळाली आणि वचन कळालं. म्हणजे काय, तर तृतीया या विभक्तीचा उपयोग काय, करण असा त्याचा उपयोग आहे. म्हणजे काय, तर
ज्याच्या सहाय्याने, ज्याच्या बरोबर असं काही सांगायचं असेल किंवा ज्याच्यामुळे असं काही जर सांगायचं असेल तर तिथं तृतीया विभक्तीचा वापर करतात. आणि म्हणून हेतूंमुळे जर व्याधी होतो असं जर आपण म्हणत असू तर हेतूंचं बऱ्याचदा वर्णन हे तृतीया विभक्तीमध्ये आयुर्वेदाच्या ग्रंथात आलेलं आहे. दुसरी एक विभक्ती हेतून करता वापरली जाते ती म्हणजे पंचमी. जेव्हा सुरुवात असं काही सांगायचं असेल तेव्हा पंचमी किंवा अपादान ही पंचमी विभक्ती वापरली जाते. तर हेतू हे आयदर तृतीय विभक्तीमध्ये किंवा पंचमी विभक्तीमध्ये सांगितले जातात. तर एकूण तृतीय विभक्तीचा उपयोग काय आहे की ज्याच्या साह्याने किंवा ज्याच्या बरोबर, ज्याच्यामुळे असं करण ज्याच्या जे 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 वापरलं गेलेलं एखादी क्रिया करताना ते कायम तृतीया विभक्तीमध्ये सांगितलं जातं. बरोबर आहे. हेतूंमुळे व्याधी घडतो म्हणून हेतू ह्या तृतीया विभक्तीत सांगितल्या जातात. ठीक आहे. आता इथं पाचनैही असं तृतीय बहुवचन म्हटल्यामुळे मी काय त्याचा अर्थ केला लंघन आणि पाचनांनी. ओके. इंग्लिश मध्ये ह्याला प्रिपोजिशन्स काय वापरतात? विथ, अलॉंग विथ किंवा बाय. बरोबर आहे. बाय. वी आर क्लाइंबिंग बाय स्टेअर्स. ओके. सो आपण जिन्यांच्या साह्याने चढतो. तर ज्याच्या आधारे ती क्रिया केली जाते ही कायम तृतीयेमध्ये वापरली जातात. तर इंग्लिश मध्ये प्रेपोजिशन तृतीय करता काय आहेत? अलॉंग विथ किंवा बाय अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यामुळं आता हे बघा इंग्लिश मध्ये तुम्हाला जर तृतीय विभक्ती सांगायचं असेल तर तुम्हाला मूळ शब्दाबरोबर काहीतरी प्रेपोजिशन द्यावं लागतं. व्हेरॅज संस्कृत मध्ये त्या शब्दामध्येच असे बदल केले जातात की आपोआप तृतीय विभक्ती त्याच्यातून निदर्शित होते. यातनं होतात फायदे असं की लंघन पाचनही ह्या शब्दांनी एक आणि एकच अर्थ अभिव्यक्त होतो. आणि दुसरं म्हणजे अजून ऍडिशनल एखादा शब्द इंग्लिश मध्ये जसा वापरावा लागतो तसं संस्कृत मध्ये वापरण्याची गरज राहत नाही. अशाने तुमचे एफर्ट्स कमी होतात. लक्षात घ्या. ऍक्च्युअली एफर्ट्स कमी होतात आणि तरी सुद्धा अर्थ तोच व्यक्त होतो. इतकं तुम्हाला एक व्हेरी सायंटिफिक बट येट व्हेरी इफेक्टिव्ह अशी एक पद्धत संस्कृत भाषेमध्ये वापरलेली आहे. त्यामुळं प्रेपोजिशन्स नावाची जी गोष्ट इंग्लिशमध्ये जी कंपल्सरी होते त्याच्याशिवाय विभक्तीचा विचारच करता येत नाही. ही गोष्ट संस्कृत भाषेमध्ये तुम्हाला शब्दामध्येच बदल करून असे दिलेले असतात की तुम्हाला तोच अर्थ विदाउट ऍडिशन एनी प्रेपोजिशन ही तोच अर्थ तिथं प्राप्त होतो. हे मी काल जे सांगत होतो त्याचं एक उदाहरण आहे. तर लंघन आणि पाचनांनी किंवा लंघन आणि पाचनांमुळे ही तृतीय विभक्तीचा वापर केलाय. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. लंघन पाचनही हे कळालं. आता जिता हे काय आहे ते बघूया. सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसत असावी, आवाजही व्यवस्थित येत असावा अपेक्षा आहे. जिता याकरता तुम्हाला शब्द धातू रूपावलीमध्ये 130 नंबरच्या पेजवर जावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला मूळ धातू काय दिसेल तर जी म्हणजे जिंकणे हा प्रथम गणातील परस्मैपदी पदातील धातू आहे. आता जर तुर्तास प्रथम गण परस्मैपदी पद हे पारिभाषिक शब्द जरा बाजूला ठेवा. जसे जसे तुम्ही याला यूज टू होत जाल, हे तुम्हाला सात्म्य होत जाईल, तसे तसे ह्या सगळ्या परिभाषा तुम्हाला अवगत होत जातील. आता जित म्हणजे जिंकलेलं, जित म्हणजे जिंकलेलं हे कसं झालं? जी म्हणजे जिंकणे आणि जित म्हणजे जिंकलेलं. आपण संस्कृत मध्ये विन आणि वोन असं म्हणतो. आता वोन हा भूतकाळातला पण स्वरूप आहे त्यातलं आणि विशेषण म्हणून पण सुद्धा वोन असं म्हणतो. बरोबर आहे. द एम्पायर दॅट इज वोन असं जर म्हटलं तर इथं वोन हे विशेषण आहे. वोन हा क्रियापद नाहीये. ठीक आहे. तर जित हे विशेषण कसं बनवलं जी ह्या धातूपासून? मी काल तुम्हाला काय सांगितलं एक की विशेषण दोन पद्धतीची असतात. एक तर मूळ विशेषण असतात ओरिजिनल ऍडजेक्टिव्ह आणि काही बनवलेली असतात धातूंपासून म्हणजे क्रियापदांपासून बनवलेली असतात
ती म्हणजे डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह. आता जिथं इथं डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह आहे, ठीक आहे, डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह म्हणजे जिंकलेलं, बरोबर आहे. जिंकलेलं ह्या शब्दांवरनं तुम्हाला असं कळेल की हे विशेषण आहे. काहीतरी जिंकलेलं म्हणजे ते काहीतरी एक्सप्लेन करते कुठल्या तरी नामाला, ठीक आहे. मग हे जी पासून जित कसं बनलं, तर जी हा मूळ धातू आहे बघा, हा मूळ धातू आहे, तर त्याला त हा प्रत्यय लावला, तर त हा प्रत्यय लावून काय होतं, तर कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण, विशेषणाला इथं अंडरलाईन केलेले, सो दिस इज विशेषण, ठीक आहे. कर्मणी भूतकाल, कर्मणी ह्या शब्दाविषयी मी काल बोललो, कर्मणी आणि कर्तरी अशी दोन सकर्मक आणि अकर्मक अशी दोन पद्धतीचे धातू असतात, त्या पद्धतीनं हे कर्मणी आणि कर्तरी लक्षात घ्यावं. भूतकालवाचक म्हणजे जिंकलेला, जिंकत असलेला आणि जिंकलेला, जिंकत असलेला हे पण विशेषण आहे, पण ते वर्तमान काळातलं आहे, आणि जिंकलेला हे भूतकाळातलं आहे विशेषण, ठीक आहे, लक्षात घ्या. तर इथं ते भूतकाळातलं आहे म्हणून जिंकलेलं, जिंकत असलेलं असं जर असतं तर जयमान असं झालं असतं, ठीक आहे. पण इथं जिंकलेलं त हा प्रत्यय लावलाय म्हणजे ही घटना भूतकाळात होऊन गेली, पण हे विशेषण आहे. धातू साधित म्हणजे काय, मी आता म्हटलं तसं की दिस इज अन डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह, दिस इज अ डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह मेड अप ऑफ दी धातू जी, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण, हे तुम्हाला कुठे रेफर करायचंय, तर 122 आणि 130व्या पेजवर तुम्हाला हे दिसेल. आता विशेषण म्हटल्यानंतर पुढची स्टेप काय तुमची, तुम्हाला काय शोधायचं, ते कशाचं विशेषण आहे, कशाचं विशेषण असणार आहे, काय जिंकलेलं आहे, कोणाला जिंकलेलं आहे, तर दोषांना जिंकलेलं आहे, बरोबर आहे. जिंकलेले दोष असं ते आहे, ठीक आहे. मग आता तुम्हाला दोषांचं लिंग काय, तर दोष एक वचनामध्ये आपण काय म्हणतो, तो दोष, ते दोष नाही, ते दोष म्हणजे बहुवचन झाले. एक वचनामध्ये काय म्हणतो, दोष, तो दोष, म्हणजे हे काय झालं, पुल्लिंग झालं, ठीक आहे. आता म्हणजे हे विशेषण काय आहे, जर ते दोषांचं जर विशेषण असेल तर हे विशेषण सुद्धा पुल्लिंगातच चाललं पाहिजे. मग आता तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला जिथं हा शब्द जर फोडला तर शेवटी काय आहे, अ आहे, याच्या जी ज प्लस ह्रस्व ई प्लस त प्लस अ, त्यामुळे तुम्हाला अकारांत पुल्लिंगी शब्दामधलं, पुल्लिंगी शब्दाचं जे काही टेबल आहे त्या पुस्तकामध्ये पहिलंच टेबल आहे, देव या शब्दाने सांगितलेलं आहे बघा. तर आता तुम्हाला त्याच्याशी रिलेट करायचं आहे, तर देव हा कुठे शोधणार, तर जिताहा हे तुम्हाला शोधायचंय, बरोबर आहे. जिताहा हे सोडू नका, हे पहिलं, हे पहिलं, ठीक आहे. त्यामुळे देव जर देवाहा होतं प्रथमा बहुवचनामध्ये, तर जित जिताहा होतं, म्हणजे जिताहा हे काय आहे, तर प्रथमा बहुवचन, प्रथमा बहुवचन, ठीक आहे. त्यामुळं लंघन पाचनांनी जिंकलेले इथपर्यंत अर्थ झाला. अर्थ काय झाला, जिंकलेले. आता याच्यावरनं तुम्हाला काय कळेल, हे बहुवचनात आहे बघा, जिंकलेले, जिंकलेलं एक वचन आणि जिंकलेले बहुवचन. हे कशा करता आहेत, तर दोषांकरता आहेत, कारण हे आपण बघितलं की हे दोषांचं विशेषण आहे, दोषाहा जिताहा, त्यामुळे समान विभक्ती प्रत्ययामध्ये राहतात, कारण दोघही अकारांत पुल्लिंगी आहे, ठीक आहे. त्यामुळे जिंकलेले दोष अनेक वचनी किंवा बहुवचनामध्ये जातात. तर जिताहाचं काय होतं अर्थ, तर जिंकलेले, काय जिंकलेले, जिंकलेले दोष, ठीक आहे. इथपर्यंत कळलं, लंघन पाचनांनी जिंकलेले. आता दोषाहा, दोषाहावर जाऊया. सिंपल, रिफर पेज नंबर 6. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की अकारांत पुल्लिंगी, कारण मूळ शब्द काय आहे दोषाहा मध्ये, दोष, ठीक आहे. दोष असा शब्दाची फोड केली तर तुम्हाला ते अकारांत आहे असं कळेल. डिक्शनरी तुम्हाला सांगेल की तो पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे तुम्हाला टेबल काय शोधायचंय, अकारांत पुल्लिंगी शब्द.
अकारांत पुल्लिंगी शब्द असा शोधायचा आहे. तर दोषाहा हे काय आहे, तर परत तेच देव, देवहा, देवौ, देवाहा. ठीक आहे. त्यामुळं ते प्रथम जर देव देवाहा होतं तर दोष काय होईल, दोषाहा होईल. म्हणून मग आम्हाला उलट काय कळलं की ते प्रथमेत आहे आणि बहुवचनात आहे. आता प्रथम आहे, मी काल तुम्हाला सांगितलं की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता हा प्रथमेत असतो आणि म्हणून जर हा ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर दोष जर प्रथमेत असतील तर इथं दोष हे कर्ता स्वरूप अशा स्वरूपामध्ये ते आहेत, कारण ते प्रथमेमध्ये आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलो. पुढे जाऊया. प्रथमेचा उपयोग कर्ता सांगण्याकरता. आता कदाचित हे अव्यय आहे. कदाचित हे अव्यय आहे. मूळ शब्द काय आहे, कदाचित. त्याची फक्त फोड करून तुम्हाला दाखवले. अव्यय मी काल तुम्हाला सांगितलं की ज्यांच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, व्यय होत नाही, बदल होत नाही, त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये कुठलाही खर्च होत नाही, असे जे काही शब्द जे असतात त्यापैकी हा एक कदाचित. जो मराठीत तुम्ही अर्थ घेता तोच इथं अर्थ अपेक्षित आहे. शेवटच्या शब्दाकडे जाऊया, पहिल्या ओळीतल्या कुप्यंती. आता ह्यावरनं तुम्हाला लक्षात येईल, जसं मराठीत क्रियापद हे सगळ्यात शेवटी असतं तसं इथं हे क्रियापद शेवटी ठेवलं आहे. पण मूळ सूत्र जर बघितलं तर दोषा कदाचित कुप्यंती जिता लंघन पाचनही. येते लक्षात, कुप्यंती हे मिडल स्टेजला आहे, पण संस्कृत मध्ये ते चालतं. मराठीमध्ये जर असं बोलायचं असेल तर ते कवितेचा भाग लागतो. म्हणजे कवितेमध्ये मुद्दामून हा सिक्वेन्स तोडतात तरच त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं सौंदर्य निर्माण होताना दिसतं आणि म्हणून तर त्याला कविता म्हणतात. बरोबर आहे. किंवा निबंधामध्ये सुद्धा असं एखादं वाक्य मध्येच येऊन जातं की ज्याच्यामध्ये हा क्रम पर्पजफुली तोडतात. म्हणजे तुम्ही अचानक एक, आपण त्याला एक खुललेलं वाक्य किंवा सौंदर्यपूर्ण वाक्य म्हणतो, तर त्याच कारणाकरता म्हणतो. वेर ॲज संस्कृतमध्ये ही कस्टम आहे, ही पद्धतच आहे की त्याच्यामध्ये मुळातच रिलेशन महत्वाचं नसल्यामुळे कुठलाही शब्द तुम्ही कुठेही ठेवू शकता. मात्र व्याकरणाचा अभ्यास जर नसेल तर याचा अनर्थ होऊ शकतो आणि त्याच्यातून शोष्यमाण वन्नीचा जन्म होऊ शकतो. असो, पुढे जाऊया. कुप्यंती. आता तुम्हाला ह्याकरता आपण आता धातू कसे ओळखायचे, धातूंची रूप कशी ओळखायची याचा थोडासा अभ्यास करणार आहोत. काल आपण एक उदाहरण बघितलं, कुठलं होतं ते, भवेत. भवेत तर भू भव म्हणजे असणे, याचं विद्यार्थाचं तृतीय पुरुषातलं एक वचनाचं स्वरूप बघितलं होतं. काल मी तुम्हाला वेगवेगळे सांगितले होते, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे तुम्ही पहिलीपासून शिकत आलेले आहात. ते काळ म्हणून संस्कृतमध्ये पण तेच आहेत लागू. आपल्या ग्रंथामध्ये तत्व सांगत असताना साधारण वर्तमान काळाचा वापर केला जातो. जेव्हा एखादी चिकित्सा सांगायची असेल तेव्हा विद्यार्थाचा वापर केला जातो आणि कुठला ऐतिहासिक दाखला दिलेला असेल की असं झालं होतं पूर्वी, तसं झालं होतं पूर्वी, तरच फक्त भूतकाळाचा वापर होतो. अन्यथा आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये वर्तमान काळ किंवा विद्यार्थाचा प्रामुख्याने वापर होतो. त्यामुळे आपल्या दृष्टीने आपल्याला हे सोपं झालेलं आहे. थोडक्यात आपल्याला विद्यार्थ म्हणजे कधीही आपले गुरु, आपले आप्त, हे आप्त असून देखील ते रजतमानी विरहित असल्यामुळे कधीही, खरं म्हणजे ती त्यांचा अधिकार आहे, पण ते कधीही आज्ञा देत नाहीत. ते कायम आपल्याला उपदेश देतात. म्हणून विद्यार्थ्याचा वापर आहे. आज्ञार्थाचा कुठेही वापर आपल्या ग्रंथामध्ये झालेला दिसत नाही, लक्षात घ्या. तर इथं मी काय म्हटलं की वर्तमान काळ कुठे वापरला जातो की जिथं तुम्हाला एखादं तत्व सांगायचं आहे, हे असं असतं, हे असं होतं, हे तत्व आहे. सामान्याने वृद्धी होते, वर्तमान काळ, पण तुम्ही ह्याला शमन द्यावे, विद्यार्थ. ह्यातला हा फरक आहे. ठीक आहे. तर आता इथं काय, इथं तत्व सांगण्याकरता हे सूत्र आहे की दोष लंघन पाचनांनी चिकित्सित झालेले दोष काहीतरी करतात, एवढंच सांगायचंय.
आणि त्यामुळे इथं काहीतरी तत्व सांगण्याचा मुद्दा असल्यामुळे वर्तमान काळ वापरलाय. कसा आहे तो आपण बघूया. मूळ धातू काय आहे? तर कुप्यंती असं तुम्हाला दिसतंय. तुम्हाला 74 नंबरचं पान काढायचंय. मूळ धातू हा कुप म्हणजे कोपणे. कुप म्हणजे कोपणे. तुम्ही जर मराठी हिंदी भाषिक असाल तर तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषा, मुळातच मराठी आणि हिंदी भाषा ही संस्कृत भाषेचीच संतानं आहेत. त्यामुळे त्यातले शब्द सुद्धा बरेचसे कॉमन आहेत आणि म्हणून तुम्हाला बरंचसं काम तुमचं सोपं होणार आहे. तर कोपणे हा शब्द मुळात कुप ह्यावरून आलेला आहे. हा चतुर्थ गण परस्मै पदातला आहे. आता मी इथं थोडस सांगेन की चतुर्थ गण जेव्हा म्हणजे जसे आपण वर्गीकरण करतो तशा संस्कृतमध्ये धातू किंवा क्रियापद ह्यांचे 10 वर्ग केलेले आहेत. किती? 10 वर्ग केलेले आहेत. त्यातले 1, 4, 6, 10 हा एक ग्रुप आहे, तो एका विशिष्ट पद्धतीने जातो आणि 2, 3, 5, 7, 8 आणि 9 ह्या गणातले एका विशिष्ट पद्धतीनं जातात. त्या मनानं एक कॉमन रूल फॉलो करण्याची पद्धत 1, 4, 6, 10 ह्या गणातल्या धातूंना ते फॉलो करतात. वेरॅज 2, 3, 5, 7, 8 आणि 9 ह्या गणातले धातू जरा वेगळ्या पद्धतीनं तिथं जरा विशेष लक्ष द्यावं लागतं. आता हा चतुर्थ गणातला धातू आहे. आता हे कोणी ठरवलं? तर हे जसा स्वभाव असतो, चंदन शीत का उष्ण का नाही, तर तो ह्या लोकाचा स्वभाव आहे. तद्वत हे असे गण कोणी ठरवले? तर ते संस्कृत भाषा डिझाईन करत असतानाच तसं ठरलेलं आहे. कुप हा धातू चतुर्थ गणामध्ये असणार आहे. चतुर्थ गणाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गणातील मूळ धातूंना जेव्हा ते वापरले जातात, त्यांना कुठेतरी वाक्यात वापरायचं असतं, तेव्हा त्या मूळ धातूला कुप ह्या मूळ धातूला य प्रत्यय लागतो. हे चतुर्थ गणाचं वैशिष्ट्य आहे. दशम गणाचं वैशिष्ट्य काय? तर तिथं प्रत्यय काय लागतो? अय. अय. ठीक आहे. कथयती सांगतो. कथन किंवा कथा हा कथ या धातूवरनं आलेला आहे. कथ म्हणजे सांगणे. तर कथयती अयती अय असा लागतो, कारण तो 10व्या गणातला आहे. तसं हा चतुर्थ गणातला असल्यामुळे ह्याला य प्रत्यय हे य विकरण लागतं. तर मग कुपच काय होईल? कुप्य असं रूप होतं. आता कुप्यंती हे तुम्हाला कुठे शोधायचंय? तर तुम्हाला 74 नंबरचं पान काढायचंय. तिथं तुम्हाला काय दिसेल? तर चतुर्थ गणातलं जी काही रूप आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तृतीय पुरुष बहुवचनामध्ये कुप्यंती असं दिसेल. आता जशी गणांचे 10 विभाग आहेत तसेच धातूंचे जसे 10 विभाग आहेत, तसेच धातूंचे अजूनही 2 विभाग आहेत. त्यांना म्हणतात परस्मै पद आणि आत्मनेप पद. जनरली असा नियम आहे की परस्मै पदातल्या धातूंचा अर्थ दुसऱ्यांना लागू होतो आणि आत्मनेपद म्हणजे स्वतः आपण जर काही क्रिया करत असू तर ते आत्मनेपदी धातू असतात. पण हा जनरल नियम आहे, ह्याला अगदी रिजिड असे काही क्लासिफिकेशन नाहीये. पण परस्मै पद किंवा आत्मनेपद किंवा दोघांमध्ये जर असतील तर त्यांना म्हणतात उभयपद. तर परस्मै पदातल्या वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, विद्यार्थ आणि आज्ञार्थ यांचे जे काही प्रत्यय जे असतात ते एका वेगळा संच आहे. आणि आत्मनेपदाकरता वर्त, भूत, भविष्य, विद्यार्थ आणि आज्ञार्थ यांचा जो काय संच आहे तो वेगळा आहे. म्हणजे कुप्यंती असं होत असताना तो कुप हा परस्मै पदातला धातू आहे. बघा इथं दिसतंय तुम्हाला परस्मै पद. ठीक आहे, परस्मै पद. त्यामुळं अंती असं आलं, कारण तुम्ही तर त्याचे वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन बघितलं तर सगळ्यात शेवटी असं लागणं अपेक्षित आहे. वेरॅज तो जर आत्मनेपदातला जर असता, उदाहरणार्थ वर्त म्हणजे असणे हा धातू आत्मनेपदातला आहे, तर त्याचं काय झालं असतं? वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन काय झालं असतं? वर्तन्ते. वर्तन्ते असं झालं असतं. बरोबर आहे. तर हे त्यांचे प्रत्यय जे आहेत ते भिन्न भिन्न आहेत, तेवढं आपल्या लक्षात ठेवा.
तुमचा प्रायमरी लॅपटॉपचा आवाज गेलेला आहे मेन. नाही. मी बघतो. This conference will now be recorded. पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यांना आवाज येत असावा व्यवस्थित. तर आपण कुठे होतो, तर कुप्यंती वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन. बरोबर आहे. तुम्हाला जर ते सिमिलॅरिटी दिसत असेल त्या टेबलमध्ये, तर कुप्यंती हे तुम्हाला वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचनात मिळेल. बहुवचन म्हणजे अनेक कोपतात. वर्तमान काळ त्यामुळे कोपतात, कोपले होते असं नाही किंवा कोपतील असं नाही. वर्तमान काळ कोपतात. तृतीय पुरुष मी, आम्ही, तू, तुम्ही सोडून कोणाच्या बद्दल तरी चाललेलं आहे, कारण दोषांबद्दल चाललेलं आहे, म्हणजे ते तृतीय पुरुषामध्ये येतात. आणि बहुवचन ते अनेक दोष आहेत. दोषाहा बहुवचन होतं ना, प्रथमा बहुवचन, त्यामुळे कुप्यंती वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन म्हणजे अर्थ काय होतो, कोपतात. आपण मूळ पेजवर जाऊया. लंघन पाचनैहि जिताहा दोषाहा कदाचित कुप्यंती इथपर्यंत आलो. आता दुसरी लाईन तू. तू काल आपण बघितलं होतं अवधारणार्थ किंवा मराठीमध्ये जो परंतु असं जो म्हणतात तो तू. तू नंतर ये दोषाहा. आता ये म्हणजे काय तर ते बघूया. तर ये असं आहे की तुम्हाला 50 नंबरचं पेज रिफर करावं लागेल शब्द धातू रूपावलीतलं. आता मराठीत आपण ज्याला जो, जी किंवा जे असं जे सर्वनाम म्हणून वापरतो, जी गोष्ट होती ती मला सांग, तर जी ती असं जे काही क्लॉजेस जे असतात मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तर त्याच्याकरता जी सर्वनाम वापरतात, तर पहिल्या क्लॉज मधलं जे सर्वनाम असतं ते जो, जी किंवा जे. ठीक आहे. तर त्याच्याकरता संस्कृत सर्वनाम जे आहे ते यत असं सर्वनाम आहे. आता मी तुम्हाला काल काय म्हटलं की सर्वनामाला सुद्धा लिंग निश्चिती आधीच करता येत नाही. सर्वनाम ज्या नामाच्या बाबतीत वापरलं गेलेलं आहे त्या नामाचं लिंग सर्वनाम घेतं, जसं विशेषणाचं असतं तसं. म्हणून तुम्हाला डिक्शनरीमध्ये सर्वनामाची सुद्धा लिंग तिन्ही लिंगामध्ये ती वापरली जातील असा उल्लेख मिळू शकतो. म्हणून इथं मी सुद्धा जो, जी किंवा जे असं म्हटलेलं आहे. पण आता आपल्याला ये हे कुठं आहे ते शोधायचं आहे. तर यत असं सर्वनाम आहे. आता त्याच्याकरता तुम्ही जर 50व्या पेजवरचं जे टेबल जर रिफर केलं तर तुम्हाला काय आढळेल, ये असं कुठे आहे तर ते पुल्लिंगी सर्वनाम, यतचं पुल्लिंगी सर्वनामातलं प्रथमा बहुवचन असं जे काही आहे ते तुम्हाला त्या पुस्तकामध्ये दिसेल. यहा, यौ, ये, यहा, यौ, ये, जे. ठीक आहे. त्यामुळं दोषांच्या संदर्भात हे असलं पाहिजे, कारण दोष हे पुल्लिंगामध्ये आहेत आणि म्हणून त्याचं सर्वनाम हे सुद्धा पुल्लिंगामध्येच असणार. म्हणून अर्थ काय झाला की जे दोष अनेक वचनी असलं पाहिजे. यहा एक वचन, यौ द्विवचन आणि ये बहुवचन अनेक वचनी. ठीक आहे. त्यामुळे अर्थ काय झाला, जे दोष, जो दोष, जे दोन दोष किंवा जे अनेक दोष असा अर्थ आपण मराठीमध्ये घेऊ शकतो. त्यामुळे ये ह्या शब्दाचा अर्थ कळाला. ये कंसात दोषाहा, कंसात का लिहिलेला आहे तर मूळ सूत्रामध्ये ते
हा जो शब्द आहे तो लिहिण्याचं काही कारण नाही, कारण त्याला रिप्लेसमेंट कशाने केलेली आहे, तर सर्वनामाने केलेली आहे, प्रोनाउननी केलेली आहे. आता संशोधनैहि, संशोधनैहि ह्या शब्दाची कोड बघूया. संशोधनैहि, यू हॅव टू रेफर पेज नंबर 7. कसा शब्द आहे, हे नाम आहे, बरोबर आहे. नाम आहे म्हटल्यानंतर त्याला लिंग असणार. तर आपण मराठीत सुद्धा काय म्हणतो, तो संशोधन म्हणतो का, ती संशोधन म्हणतो का, ते संशोधन म्हणतो, तर ते संशोधन म्हणतो, बरोबर आहे. त्यामुळे हे नपुसकलिंगी नाम आहे. आता याची फोड केल्यानंतर शेवटी काय दिसेल तुम्हाला, अकारांत नपुसकलिंगी. ठीक आहे, त्याचं लिंग कुठलं आहे, क्लिब किंवा नपुसकलिंग, आणि हा अकारांत आहे. मग तुम्हाला परत टेबल कळालं की तो पेज तुम्हाला काय बघायचंय, अकारांत नपुसकलिंगी शब्दाची रूप. आता संशोधनैहि हे कुठे मिळणार त्या टेबलमध्ये, तर टेबलमध्ये असं परत दिलं असेल की तृतीयेपासून, एक लक्षात घ्या की हा जनरल नियम आहे, तृतीयेपासून सप्तमी पर्यंत कुठल्याही नपुसकलिंगी शब्दाची, संस्कृतमध्ये कुठल्याही नपुसकलिंगी शब्दाची तृतीयेपासून सप्तमी पर्यंतची रूप ही त्या रिस्पेक्टिव्ह पुल्लिंगी शब्दाप्रमाणे असतात. म्हणजे तुमचं काम किती सोपं झालं बघा. स्त्रीलिंगीची पूर्ण वेगळी असतात, पुल्लिंगीची पूर्ण वेगळी असतात. नपुसकलिंगामध्ये प्रथमा द्वितीय जर सोडली आणि संबोधन जर सोडलं तर तृतीयेपासून सप्तमी पर्यंतची रूप रिस्पेक्टिव्ह पुल्लिंगी शब्दाप्रमाणे असतात. आणि अजून सोपं काम, प्रथमा आणि द्वितीयची नपुसकलिंगातली रूप ही कायम समान असतात. म्हणजे नपुसकलिंग शब्दाची विभक्ती किती सोपी झाली बघा. तुम्हाला तृतीयपासून सप्तमी पर्यंत वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही, प्रथमा द्वितीयची समानच असणार आहेत कायम. इतकं ते काम सोपं झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं इथं तुम्हाला अकारांत नपुसकलिंगी मिळालं. आता तुम्हाला संशोधनही याचा अर्थ काढायचा आहे. या स्टेजला नंतर काय करणार, तर तुम्हाला प्रथमा द्वितीयमध्ये वन हे कुठेच, वनही तिथं दिसणार नाही, त्यामुळे तिथं बसतच नाहीये. प्रथमा द्वितीयेत हे बसतच नाहीये. मग तुम्हाला आयदर ते तृतीय ते सप्तमी पर्यंत कुठेतरी आहे, बरोबर आहे. मग ते टेबल तुम्हाला काय सांगतं, रिफर टू रिस्पेक्टिव्ह अकारांत पुल्लिंगी शब्द. मग अकारांत पुल्लिंगी शब्दांमध्ये तुम्हाला तृतीय बहुवचनामध्ये देवैही असं झालेलं दिसेल. मग संशोधनाचं जर संशोधनैही होतं, देवचं देवैही होतं, म्हणजे संशोधनैही हे काय आहे, संशोधन या शब्दाचं तृतीय बहुवचन आहे, बरोबर आहे. देवैही तृतीय बहुवचन, मग संशोधनैही सुद्धा तृतीय बहुवचन. आता मी तृतीयचा अर्थ तुम्हाला सांगितला, कर्ण च्या उपयोगाने, च्यासह किंवा ज्याच्यामुळे, असे सर्व अर्थ जे असतात त्याच्याकरता तृतीय विभक्ती वापरली जाते. मग संशोधनांमुळे, संशोधनांनी, संशोधनांच्या कारणामुळे जे काय असेल ते, असा अर्थ तुम्हाला संशोधनही याच्यावरनं मराठीतला अर्थ कळतो. संशोधनांनी, कळला का, हे तृतीय बहुवचनापर्यंत कसं पोहोचलो, आणि त्याच्या संशोधनांनी असं होऊ शकतं का, संशोधनाने, तर ती तृतीय एकवचन होईल. दोन संशोधनांनी जर झालं असतं तर संशोधनाभ्याम झालं असतं, आणि संशोधनही झालं तर ते संशोधनांनी, म्हणजे अनेक संशोधनांनी, एकच किंवा दोनच नाही तर अनेक संशोधनांनी, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आपण मूळ सूत्राकडे जाऊया. ये दोषाः संशोधनैहि इथपर्यंत आलो. ये जे दोष संशोधनांनी, इथपर्यंत आपल्याला अर्थ कळाला. शुद्धाः, आता हे शुद्धाः काय आहे ते बघूया. यू हॅव टू रेफर पेज नंबर 122. मूळ धातू काय आहे, शुद्ध, म्हणजे शुद्ध करणे, शुद्धी करणे किंवा शुद्ध करणे, शुद्ध. ओके, शोधन किंवा शुद्धी हे मराठीतले शब्द या शुद्ध धातूपासून आलेले असतात. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाला काहीतरी निरुक्ती किंवा त्याचं काहीतरी एक मूळ स्वरूप, मूळ एक शब्दापासून ते निर्माण झालेलं असतं. असं आहे कुठेतरी हवेतनं निर्माण काहीतरी झालेलं आहे असं अजिबात नाही. त्यामुळे शोधन किंवा शुद्धी असं आपण जे मराठीत जे म्हणतो
ते शुद्ध या मूळ धातूपासून निर्माण झालेलं आहे. आता म्हणजे शुद्ध करणे. ठीक आहे. हा चतुर्थ गण परस्मै पदी धातू आहे. चतुर्थ गणाचं मी काय तुम्हाला सांगितलं की त्याला य असं प्रत्यय लागतो आणि तो परस्मै पदातला आहे. मात्र इथं वर्तमान काळ, आज्ञार्थ, विद्यार्थ, भूतकाळ, भविष्यकाळ यापैकी कुठलंच रूप नाहीये. हे जसं असतं हे डायरेक्ट क्रियापद जेव्हा वापरलं, क्रियापद म्हणून वापरलं जातं तेव्हा ह्या 3 आणि 2 5 ह्या 5 शक्यता असतात. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आज्ञार्थ किंवा विद्यार्थ. पण क्रियापदाचं पासून मी काय म्हटलं की डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह पण आपण बनवू शकतो. मग ती एकदा ती विशेषण झाली की ते क्रियापद राहत नाही. मग ते क्रियापद विरहित शब्दांच्या गटामध्ये येतं. बरोबर आहे, कारण ते विशेषण राहतं. आता इथे विशेषण कसं बनलेलं आहे तर मगाशी मी सांगितलं तसं शुद्ध याचा अर्थ शुद्ध केलेलं. जसं की जी म्हणजे जिंकणे आणि जित म्हणजे जिंकलेलं. तसं शुद्ध म्हणजे शुद्ध करणे जर असेल तर शुद्ध याचा अर्थ शुद्ध केलेलं भूतकाळातलं. का तर कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. मगाशी त जसा प्रत्यय तिथं लावला तर जी या धातूला, तसं इथं शुद्ध या जी हा मूळ धातू होता त्याला त प्रत्यय लावला. इथं शुद्ध हा मूळ धातू आहे त्याला त हा प्रत्यय लावला. आता संस्कृत नियमाप्रमाणे या त चा द होतो. तो संधी एक नियम आहे. तो संधी नियमामध्ये तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. व्यंजन संधी, संधींचे 3 प्रकार असतात. एक स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी. तर त्यातल्या व्यंजन संधीच्या एका नियमाप्रमाणे शुद्ध प्लस त असं एकत्र आले तर ह्या त चा होतो द. ठीक आहे, म्हणून शुद्ध असा शब्द झाला. त्यामुळे शुद्ध म्हणजे शुद्ध केलेलं. कर्मणी का तर काहीतरी शुद्ध करण्याची क्रिया कोणावर तरी घडणार आहे आणि कोणतरी करणार आहे, त्यामुळे ह्याला कर्माची अपेक्षा असते. हे भूतकालवाचक आहे कारण त हा प्रत्यय लावलाय. धातू साधित आहे कारण शुद्ध या धातूपासून बनवलेलं डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह किंवा क्रियापदापासून बनवलेलं धातू साधित विशेषण असं आहे. विशेषण असल्यामुळे आता हे क्रियापद म्हणून वागणार नाही. याचे सर्वच्या सर्व नियम क्रियापद विरहित इतर शब्दांप्रमाणे होणार, जसे की त्याला विभक्ती प्रत्यय लागू होणार. ठीक आहे, याकरता तुम्हाला 122 नंबरचं पान त्याच्यावर रिफर करा. आता हे झालं कसं तर शुद्ध, शुद्धाहा. आता शुद्धाहा याच्यामध्ये मूळ शब्द काय तर शुद्ध असा मूळ शब्द आहे. आता ह्या शब्दाची जर फोड केली तर ह्याच्या शेवटी अ आहे. बरोबर आहे. आता अ आहे आणि शुद्धाहा हे जोडायचे तर शुद्ध कोण होणार आहेत तर दोष शुद्ध होणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे शुद्ध कोणाचं विशेषण आहे तर दोषांचं विशेषण आहे. बरोबर आहे. मग दोष हे कशामध्ये आहेत पुल्लिंगामध्ये आहेत. मग विशेषण कशात असणार आहे पुल्लिंगामध्ये असणार आहे. मग तुम्हाला टेबल कुठलं शोधायचंय, हा शब्द अ नि समाप्त होतो आणि हा पुल्लिंगातलं विशेषण आहे. त्यामुळं अकारांत पुल्लिंगी असं टेबल तुम्हाला त्या पुस्तकातलं शोधायचं की जे पहिलंच टेबल आहे. मग आता शुद्धाहा, देव, देवाहा, प्रथमा बहुवचन, तसं शुद्ध, शुद्धाहा. म्हणून इथं काय आली प्रथमा बहुवचन, प्रथमा बहुवचन. म्हणून काय अर्थ होईल शुद्ध केलेले. एक जर असता तर शुद्ध केलेला, 2 असते तर शुद्ध केलेले 2 दोष, आणि जर 3 असते तर शुद्ध केलेले अनेक दोष. ठीक आहे. अनेक का कारण दोष हे अनेक वचनात येतात बहुवचनामध्ये. ठीक आहे, म्हणून त्यांची विशेषण सुद्धा समान वचनामध्ये, समान विभक्तीमध्ये आणि समान लिंगामध्ये असतात. तेव्हाच ते विशेषण म्हणून प्रस्थापित होतं. अन्यथा तो नियम तिथं तुटतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं शुद्धाहा म्हणजे शुद्ध केलेले, शुद्ध केलेले दोष. तेषाम पुनः उद्भवाः भवति न. आता हे तेषाम काय ते बघूया आपण. तेषाम याकरता तुम्हाला 51st पेज रिफर करावं लागेल शब्द धातू रूपावलीतलं. जसं यद असं आपण बघितलं जो जी जे, ते कायम पहिल्या क्लॉज मध्ये असतं. पहिल्या क्लॉज मध्येच असणार ना जो जी जे. जे मी पुस्तक वाचलं होतं ते तुलाही खूप आवडेल. जे मी पुस्तक वाचलं होतं हा पहिला क्लॉज झाला.
ते तुलाही आवडेल सेकंड क्लॉज झाला. त्यामुळे जे जो जी हे कायम पहिल्या क्लॉज मध्ये असणार. यद ये यदची सर्व प्रथमा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी जे काय असेल ते पहिल्या क्लॉज मध्ये असणार. आणि तद म्हणजे तो ती ते यद जो जी जे तद तो ती ते कायम सेकंड क्लॉज मध्ये असणार. बरोबर आहे, जसं इतर भाषांमध्ये असतं. त्यामुळे जे जिंकलेले दोष त्यांचं पुढे काहीतरी होणार आहे ते सेकंड क्लॉज मध्ये होणार आहे. तद त्यामुळे तिथं तद असं आलेलं आहे. त्याचा अर्थ तो ती ते हे पण सर्वनामच आहे. त्यामुळे याची कुठल्याही लिंगामध्ये रूप होऊ शकतात. आता इथं ते तद म्हणजे त्या दोषांविषयी बोलायचंय. त्या दोषांचं काहीतरी होणार आहे ना, जे जिंकलेले दोष असं त्या दोषांविषयी सेकंड क्लॉज मध्ये असणार आहे. त्यामुळे त्यांचं सर्वनाम हे दोषांप्रमाणे त्याची त्या सर्वनामाची सर्व विभक्ती प्रत्यय हे दोषांप्रमाणे असणार आहे. आता दोषा हा हे कशामध्ये आहेत तर पुल्लिंगामध्ये आहेत. आणि तर इथं तद हे सर्वनाम सुद्धा त्यामुळे पुल्लिंगामध्ये असणार आहे. त्या दोषांविषयी काहीतरी पुढे होणार आहे. बरोबर आहे. आता त्या दोषांचं काहीतरी होणार आहे असं आहे ना. तर तेषाम हे काय आहे तर त्याच्याकरता तुम्ही जर 51st टेबल 51st पेज वरचं टेबल रिफर केलं तर तुम्हाला असं आढळेल तद या सर्वनामाची पुल्लिंगातली रूप. त्या टेबलमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर तेषाम हे तुम्हाला षष्ठी विभक्ती स्थानी बहुवचनामध्ये आढळेल. षष्ठी विभक्ती स्थानी बहुवचनामध्ये आढळेल तेषाम. आता षष्टीचा अर्थ काय आहे? षष्टीचा अर्थ बिलॉंगिंग म्हणजे इंग्लिश मध्ये आपण ऑफ असं जे म्हणतो ते इथं आहे. ओके. द बेल ऑफ माय होम. ऑफ माय होम. द बेल ऑफ असं जे म्हणतो ते ओ एफ जे हा जे हे जे प्रपोजिशन इंग्लिश मध्ये वापरतात त्याच्या ते षष्ठी करता प्रेपोजिशन आहे इंग्लिश मध्ये. वेरॅज ते संस्कृत मध्ये त्याच्याकरता विभक्ती आहे षष्ठी. बिलॉंगिंग कोणाच्या तरी मालकीचं सांगणं असं जे असतं ते आहे. बरोबर आहे. तर इथं ही षष्ठी आहे आणि म्हणून मराठीमध्ये आपण काय करतो चाची चे चाची. बरोबर आहे. तर त्यांचा का तर एकतर पुल्लिंगातल्या दोषांविषयी चाललेलं आहे आणि ते बहुवचनामध्ये आहेत म्हणून षष्ठी बहुवचन. बरोबर आहे. त्या दोषांचं काहीतरी सांगायचं आहे म्हणून त्यांचा. तेषामचा अर्थ होतो त्यांचा. ठीक आहे. पुढे जाऊया. पुनः. पुनः हे काय आहे? अव्यय आहे. पुन्हा एवढंच सांगायचं पुन्हा. आता हे अव्यय असल्यामुळे याला कुठलेही विभक्ती प्रत्यय लागण्याचा संभवच नाही. उद्भव हा. उद्भव हा काय शब्द आहे तर हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. उद्भव याची फोड केलेली आहे बघा. मग तुम्हाला अकारांत पुल्लिंगी टेबल शोधायचंय आणि उद्भव याचा अर्थ काढायचा आहे. अकारांत पुल्लिंग मध्ये देव हा शब्द आहे तर देव हा प्रथमा एक वचनात आहे म्हणजे तो कर्ता आहे. बरोबर आहे. मग उद्भव हा कर्ता आहे. इकडं प्रथमा एक वचन प्रथमेत असल्यामुळे तो कर्ता आहे. प्रथमा एक वचन एकच उद्भव आहे. अनेक उद्भव नाहीत किंवा दोन उद्भव नाहीत. एकच उद्भव आहे म्हणून एक वचन. उद्भव याचा मराठी अर्थ काय? निर्माण किंवा निर्मिती. हे तुम्हाला माहिती आहे उद्भव. ठीक आहे. निर्मिती हा एक वचनी आहे आणि कर्तामध्ये आहे. ती निर्मिती म्हणून एक वचनी. निर्मिती हा स्त्रीलिंगी शब्द आहे पण उद्भव हा पुल्लिंगी शब्द आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय? कर्ता स्वरूपातली निर्मिती किंवा तो उद्भव. आणि भवतीन तेषाम पुनरुद्भव हा भवतीन. आता इथं भवती हा कंसात टाकलाय कारण तो मूळ सूत्रामध्ये नाही पण इथं अपेक्षित अर्थ तोच आहे. भवती काय आहे ते एकदा बघूया. काल आपण भवेत असं बघितलं होतं बघा. तर ते विद्यार्थ्यामधलं होतं भवेत. कारण का तर तिथं तुम्हाला चिकित्सा करण्याचा उपदेश केलेला आहे. बरोबर आहे. ह्या म्हणजे यथावस्थम हितम भवेत. जसं जसं योग्य अवस्था असेल तशा पद्धतीनं चिकित्सा देणं योग्य होईल असा तिथं उपदेश आहे. ह्या सूत्रामध्ये काहीतरी तत्व सांगायचंय त्यामुळे सर्व क्रियापद ही वर्तमान काळात चाललेली आहेत. जिथं तुम्हाला
उपदेश केला असतो तिथं विद्यार्थ असतो, आणि जिथं तत्व सांगायचं असतं तिथं वर्तमान काळ सांगणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे तो भवती, तो कालचा जो धातू आहे तो त्याचं स्वरूप आहे. मूळ धातू काय तर भू, आणि त्याचं वापरण्याचं स्वरूप काय तर भव. भू भव. जेव्हा ते भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, विद्यार्थ किंवा आज्ञार्थामध्ये वापरायचं असेल तर त्याचं होतो भव. भू तुम्हाला वापरता येत नाही. आता काही धातू जसे आहेत तसे वापरता येतात, जसे की कथ, तर कथ कथ सारखाच राहतो, पण भूचा होतो भव. आता हे काहींना नियम आहेत, काहींना नियम नाही. जसं की दा यच्छ, दा हा मूळ धातू आहे, पण यच्छ म्हणजे देणे, तर वापरण्याचं स्वरूप असतं त्याचं यच्छ, प्रयच्छती, पण मूळ धातू काय आहे दा. ठीक आहे. त्यामुळे काही वेळा नियम हे मूळ धातूला लागू असतात आणि काही वेळा हे त्यांच्या वापरण्यायोग्य स्वरूपाला लागू असतात. जसं की मला त्याचं जर विशेषण बनवायचं असेल, देणारा किंवा दिलेला असं जर करायचं असेल तर त्या दालाच मला त हा प्रत्यय जोडावा लागतो. तर दाता किंवा दात, दातव्य, देण्यायोग्य, दत्त, तर त्या दालाच मला प्रत्यय जोडावा लागतो. पण जेव्हा मला ते वापरायचंय, मी देतो, अहम प्रयच्छामी, मी देतो, तेव्हा ते यच्छ होतं. ठीक आहे. त्यामुळं या 5 अवस्थांमध्ये 3 काळ आणि विद्यार्थी आणि आज्ञार्थामध्ये वापरायचं असेल तर भव होईल. पण मला जर मूळ धातू संदर्भात जर काही नियम असतील तर ते भू या. त्यामुळे भूत म्हणजे जे झालेलं आहे, आणि भवती म्हणजे होत आहे. लक्षात येते तुमच्या? तर इथं भवती ह्या शब्दाचं मला सांगायचंय. भू म्हणजे काय तर होणे किंवा असणे. हा अकर्मक धातू आहे. मी असतो याच्याकरता मी असण्याला कुठलंही कर्म लागत नाही. मी असतो यातनं अर्थ पूर्ण होतो. त्यामुळे हा अकर्मक धातू आहे, याला कर्माची गरज नाही या धातूला. हा प्रथम गणातला परस्मय पदातला धातू आहे. तर भवती हे कसं शोधायचं तर वर्तमान काळ, परस्मय पदाची वर्तमान काळाची रूप त्या पुस्तकामध्ये शोधून काढायची, जी तुम्हाला 62 किंवा 100 या पेजवर कुठेतरी आहेत. तर ती हे कुठं मिळेल तुम्हाला? मी वहा महा, सी थहा थ, ती तहा अंती. ती म्हणजे तृतीय पुरुष एक वचनामध्ये ती हे आहे. त्यामुळे भवला ती जोडला की होतो भवती. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तृतीय पुरुष एक वचनाचा अर्थ मला इथं लावायचा आहे. होतो, असतो, होते, असते, जे काय असेल ते एक वचनाच्या संदर्भात. काय आपल्याला लिंग माहित नाही, म्हणजे क्रियापदाला लिंग लिंग हे डायरेक्ट रिलेटेड नसतं, पण वचन आणि पुरुष हे ह्या दोन गोष्टी क्रियापदाला महत्वाच्या राहतात. वचन काय आहे तर दोष हे उद्भव, उद्भव किती आहे इथं? एकच उद्भव आहे, त्यामुळे एक वचन वापरलं. आणि उद्भव हा कसा आहे? मी, आम्ही, तू, तुम्ही मध्ये नाही, म्हणजे तो तृतीय पुरुषामध्ये आहे, म्हणून तृतीय पुरुष एकवचन वापरलं. आणि उद्भव होतो, वर्तमान काळातलं काहीतरी सांगायचंय म्हणून वर्तमान काळ वापरला. भूतकाळातलं वापरायचं असेल तर भूतकाळ अभवत असं झालं असतं. ठीक आहे. झाला होता असं नाही सांगायचं, होतो असं सांगायचंय. म्हणून अर्थ काय होतो? होतो, असतो किंवा होते, असते. लिंक नाही झालेली. आणि न, न हे पुन्हा अव्यय आहे. होत नाही, होतो आणि होत नाही असं सांगायचंय. आता तुम्हाला ह्या अन्वयातल्या प्रत्येक शब्दाचा व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ कळालेला आहे. ठीक आहे. मग आता आपण पूर्ण अर्थाकडे जाऊया. आता तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे तो इथं दिसतोय का बघा. लंघन पाचनही, लंघन आणि पाचनांनी. ओके, आपल्याला कळलं. तृतीय बहुवचन करण. जिताहा, जिंकलेले, बरोबर आहे. कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. जी म्हणजे जिंकणे, जिताहा जिंकलेले. दोष, कदाचित कुपित होतात, कोपित होतात, कुपतात, काही म्हणा तुम्ही. कुपित होतात, कुप्यंती, होतात वर्तमान काळ. आणि अनेक दोष आहेत म्हणून तृतीय पुरुष बहुवचन कुप्यंती.
ठीक आहे. लंघन आणि पाचनांनी जिंकलेले दोष कदाचित कुपित होतात. तू म्हणजे परंतु, ये म्हणजे जे, दोष संशोधनैहि संशोधनांनी शुद्धाः म्हणजे शुद्ध केलेले असतात. तेषाम म्हणजे त्यांचा, जर तुम्हाला आठवतं तर षष्टी बहुवचन तत्सर्वनाम, तेषाम त्यांचा, पुनः अव्यय, पुनः उद्भव, पुनरुद्भव, पुनः उद्भव न भवती होत नाही. आता फक्त मराठी अर्थ वाचा. लंघन आणि पाचनांनी जिंकलेले दोष कदाचित कुपित होतात, परंतु जे संशोधनांनी शुद्ध केलेले असतात त्यांचा पुनरुद्भव होत नाही. कळला अर्थ? एक मिनिट थांबतो मी, फक्त तुम्ही जरा पचन करा, नाहीतर अजीर्ण होईल याच. ठीक आहे. त्यामुळं आपण ह्या दुसऱ्या सूत्राचा अर्थ बघितला. आता ह्याच्या पुढे हे उदाहरण, आज एक सूत्र बघितलं, आज एक सूत्र बघितलं. आता ह्याच्या पुढे मी जरा मॅरेथॉन पद्धतीनं पुढच्या सूत्राकडे जाणार आहे. तुम्हाला लवकर लवकर आता समजून घ्यायचंय. म्हणजे दरवेळी आपण ह्या गतीनं गेलो तर आपलं अभ्यास होणार नाही. थोडीशी सवय आता तुम्हाला स्वतःला लावून घ्यायची. तर आपण पुढच्या सूत्राकडे जाऊया. दिसतंय सगळ्यांना? सूत्र क्रमांक 3. माझा आवाज येत असावा व्यवस्थित. आता मी जरा येतोय. वेगवान पद्धतीनं जाणार आहे. फार वेळ घेणार नाहीये, त्यामुळे आपल्याला राहिलेल्या वेळामध्ये हे सूत्र समजून घ्यायचंय. ठीक आहे. अपेक्षित असं आहे की आता तुम्ही थोडेसे ह्या गोष्टीला थोडी सात्म्यता तुमच्याकडे तुमच्या बुद्धीमध्ये आलेली असेल. समजून घेऊया. चला, मूळ सूत्र काय आहे? स एव कुपितो दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतराणी च प्राप्य विकारान कुरुते बहुन. अतिशय प्रसिद्ध असं सूत्र आपल्याला माहिती आहे. अष्टांग हृदय सूत्रस्थान 12व्या अध्यायातलं 65वं सूत्र. हे समजून कसं घ्यायचं? तुम्हाला इथं संधी कुठे झालेले आहेत त्याचं कलर कोड दिलेला आहे. सहा एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतराणी च प्राप्य विकारान कुरुते बहुन. ठीक आहे. अन्वयाकडे जाऊया.
यः समुत्थान विशेषतः कुपितः दोषः स एव स्थानांतराणि च प्राप्य बहून विकारान् कुरुते. यः समुत्थान विशेषतः कुपितः दोषः सः एव स्थानांतराणि च प्राप्य बहून विकारान् कुरुते. आता पूर्ण एक एक अन्वयार्थ बघायच्या आधी एक एक अर्थ बघूया. यः हे काय आहे? मगाशी म्हटल्यासारखं यत हे सर्वनाम आहे, पुल्लिंगी सर्वनाम. यः 50व्या पेजवर जा. जिथं तुम्हाला यः हे कुठे दिसेल? प्रथमा एकवचनामध्ये दिसेल. प्रथमा एकवचनाचा अर्थ लावा जो. तो पुल्लिंगामध्ये आहे म्हणून जो. स्त्रीलिंगात जर असतं तर या असं झालं असतं आणि आपण केलं असतं जी. आणि जर यत असं असतं तर जे असं झालं असतं. पण यः असल्यामुळे आपण जो असा अर्थ घेतलाय. मूळ सूत्राकडे जाऊया. समुत्थान विशेषतः समास विग्रह केलाय इथं. समुत्थानस्य विशेषतः हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. त्याकरता तुम्हाला समासातले प्रकार म्हणजे द्वंद्व समास, तत्पुरुष समास हे सगळे समजून घ्यावे लागतील. ठीक आहे. किंवा बहुव्रीही समासाचे प्रकार आहेत. त्यातला हा तत्पुरुष समास आहे, षष्ठी तत्पुरुष. समुत्थानाचा म्हणजे हेतूचा किंवा उद्भवाचा विशेष, हेतूंच्या विशेषावरून असं काहीतरी सांगायचंय. तो विशेष कशाच्या आधारे आहे? लक्षणाच्या आधारे आहे का? कालाच्या आधारे आहे का? देशाच्या आधारे आहे का? नाही. हेतूच्या आधारे काहीतरी विशेष होत आहे. बरोबर आहे. समुत्थानाचा विशेष. समुत्थान म्हणजे उत्थान, जिथून सुरू होणार. उद्भव, उत्थान, हेतू. मग उत्थान कुठे सुरू होणार? तो जो विशेष आहे तो हेतूंच्या इथनं सुरू होणार आहे. त्यांच्या विशेष, त्यांच्या स्पेसिफिकेशन वरून काहीतरी पुढे घडत आहे. म्हणून समुत्थान विशेषतः हे पुल्लिंगी विशेषण आहे. ठीक आहे. त्याचे डिटेल्स विशेषतः हे तुम्हाला दिसते की प्रथमा एकवचन, जसं की देव हा विशेष असलेला असा तो दोष या संदर्भात सांगितलंय. तर प्रथमा एकवचन हेतूचा विशेष असलेला त्या दोषाविषयी काहीतरी बोलतोय आपण. पुढे जाऊया. कुपितः. कुपितः पेजेस तुम्ही पटपट रिफर करा. मूळ धातू काय? मगाशी आपण बघितलं कुप हा धातू आहे, म्हणजे कोपणे किंवा कुपित होणे. चतुर्थ गणातला आहे, परस्मै पदातला. य हा प्रत्यय लागतो. पण इथं त हा प्रत्यय लागलेला दिसतोय तुम्हाला. त्याच्यावरनं हा हे क्रियापद नसून पुन्हा एकदा विशेषण केलेलं आहे. त हा प्रत्यय मी तुम्हाला जी जित, कुप, कुपित. ठीक आहे. तर कुपित हे काय? कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण. हे आता प्रत्येक शब्द तुम्हाला माहिती झालेला आहे. मूळ धातूला त प्रत्यय लागतो. त्यामुळे कुप तर कुपित. कुप म्हणजे जर कोपणे असं जर होत असेल तर कुपित म्हणजे कोपित झालेला किंवा झालेली किंवा झालेलं जे काय असेल ते. आपल्याला माहित नाही, ते विशेषण आहे. त्यामुळे लिंग अजून माहित नाही. त्यामुळे ते कोणाचं असणार आहे? कुपित झालेला दोष कसे आहे? तो दोष कसा आहे? एक वचनात आहे आणि पुल्लिंगामध्ये. म्हणजे कुपित हे जर दोषाचं जर विशेषण व्हायचं असेल तर त्यानं पुल्लिंग धारण केलं पाहिजे आणि त्याची विभक्ती दोषाप्रमाणे चालली पाहिजे. त्यामुळे अर्थ काय होतो? कुपित याचा अर्थ कोपित झालेला, झालेली, झालेलं जे काय असेल ते. आपल्याला इथं कोपित झालेला असं पुढे लागू होणार आहे, कारण हे दोष शब्दाचे विशेषण म्हणून विभक्ती वचन लिंग दोष शब्दाप्रमाणे दॅट इज पुल्लिंग प्रथमा विभक्ती एक वचन असणार आहे. हे कसं? तर आपण दोष शब्द बघितलं की कळेल आपल्याला. दोष या शब्दाकडे जाऊया. दोष याची फोड केल्यावर काय कळेल? अकारांत पुल्लिंगी. देवहा कुठे आहे? प्रथमा एकवचन. मग दोष, दोष हा प्रथमा एकवचन. प्रथमा असल्यामुळे हा कर्ता आहे, कारण हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. दोष एकवचनी कर्ता. तो दोष काहीतरी करतोय. बरोबर आहे. सहा. सहा हे काय आहे? तर तद हे आपण सर्वनाम मगाशी बघितलं तेशामच्या संदर्भात. तर तद हे सर्वनाम आहे. तर त्या दोषा संदर्भातलं चाललंय ना. तर दोष म्हणजे हा सेकंड क्लॉज आहे.
पहिल्या क्लॉज मध्ये यहा आपण बघितलं, तो जर फर्स्ट क्लॉज होता तर 6 पासून सेकंड क्लॉज सुरू होतो. तर तो दोष कसा आहे, पुल्लिंगामध्ये आहे, म्हणून तद हे सर्वनाम सुद्धा कसं चालणार, पुल्लिंगात चालणार. तर तुम्ही 51व्या पेजवर तद हे पुल्लिंगातली जर रूप बघितली तर 6 हे कुठे आहे, तर प्रथमा एक वचनाच्या स्थानी आहे. म्हणजे काय होतं, त्याचा अर्थ होतो तो. पुल्लिंगामधला मराठीतला तो हा अर्थ होतो, तो. एव, एव काय आहे, तर हे अव्यय आहे. म्हणजे च, तोच. अर्थ निश्चय करण्याकरता आपण मराठी भाषेतला च हा शब्द कसा वापरतो, च, तोच, मीच, हाच असं जे म्हणतो तो हा च आहे. म्हणजे अवधारणार्थ, निश्चय अर्थ, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होऊच शकत नाही असं जेव्हा असतं तेव्हा. स्थानांतराणी, स्थानांतराणी काय आहे, आता इथं समास विग्रह केलाय. अंतरम, अन्यम, स्थानम, तानी हा एक कर्मधारय समास आहे. समासाचे जे मी वेगळे वेगळे प्रकार सांगितले, तुम्हाला समास समजून घ्यावे लागतील. द्वंद्व समास, तत्पुरुष समास, कर्मधारय समास किंवा बहुव्रीही समास, असे समासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर अंतरम म्हणजे अन्यम, स्थानम, तानी असं याचं आपण अशी कोड करू शकतो. मूळ शब्द काय, तर अंतर. अंतराणी मध्ये अंतर हा नपुसकलिंगी आहे. त्याची नपुसकलिंगी आणि अकारांत, अंतर अकारांत नपुसकलिंगी जर बघितलं तर अंतराणी म्हणजे तुम्हाला अकारांत नपुसकलिंगी हे टेबल बघितलं तर वनम, वने, वनानी असं प्रथमा बहुवचन आणि द्वितीय बहुवचन आलेलं आढळेल. म्हणजे तिथं दोन पॉसिबिलिटीज आहेत. तर आता इथं मी द्वितीयाच का उचलली, तर स्थानांतराणी प्राप्य म्हणजे कुठल्या तरी स्थानाला पोचतो आहे तो दोष. आता संस्कृत मध्ये जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी पोहोचते, मीन्स द डेस्टिनेशन, तर डेस्टिनेशन हे कायम द्वितीय विभक्तीत सांगितलं जातं. मराठीमध्ये आपण मी असं म्हणतो, मी शाळेत जातो, म्हणजे सप्तमी वापरली जाते. पण संस्कृतमध्ये हे जर वाक्य म्हणायचं असेल तर असं म्हटलं जातं, मी शाळेला जातो, द्वितीय वापरली जाते. तर जिथं पोहोचायचं आहे, पक्वाशयम प्राप्य, पक्वाशयाला प्राप्त झालेले दोष. आमाशयम प्राप्य, आमाशयाला प्राप्त झालेले दोष. मर्माणी प्राप्य, मर्मांना प्राप्त झालेले दोष. असं जिथं पोहोचायचं आहे त्या ठिकाणाची द्वितीय वापरली जाते. म्हणून मी इथं द्वितीय बहुवचन असा अर्थ घेतला. प्रथमा बहुवचन हा करता नाहीये, हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी दोष पोचताय म्हणून द्वितीय हा घेता. आणि बहुवचन तर आहेच स्थानांतराणी. म्हणून याचा अर्थ काय झाला, अंतरम म्हणजे अन्य स्थानांना. च, च हे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. च म्हणजे आणि, मराठी मधलं आणि किंवा व असं आपण म्हणतो ना, मी आणि माझा मित्र असं जे म्हणतो, आणि किंवा व अव्यय आहे. प्राप्य हे काय आहे ते बघूया. प्राप्य त्याकरता तुम्हाला पेजेस ही रिफर करावी लागतील. मूळ धातू काय आहे, प्र अधिक आप. आप म्हणजे प्राप्त होणे. याचा अर्थ काय, प्राप्त होणे. हा पंचम गणातला परस्मैपदी धातू आहे. पंचम गणातला परस्मैपदी धातू आहे. आपनोती असं तुम्ही कुठे वाचलं असेल ग्रंथामध्ये, ठीक आहे. शुद्धीम आपनोती, शुद्धीला प्राप्त होतो, ठीक आहे. तर तो आप हा धातू आहे. आता प्राप्य हे काय आहे, तर पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय आहे. हे लक्षात घ्या. अव्यय ही सुद्धा दोन पद्धतीची असतात. मूळ अव्यय जसं आपण बघितलं, च हे मूळ अव्यय आहे आणि, ठीक आहे. पण काही अव्यय ही धातूंपासून बनवता येतात लिटरली, त्या धातूंच्या अर्थासकट ते अव्यय म्हणून राहतात. आता इथं काय आहे, पूर्वकालवाचक म्हणजे कुठेतरी भूतकाळात होऊन घेतलेली घटना आहे. धातू साधित म्हणजे धातूंपासून, एखाद्या क्रियापदापासून बनवलेलं हे अव्यय आहे. तर त्याचं काय, मूळ धातूला त्वा प्रत्यय लागतो आणि उपसर्ग असल्यास येथे प्र हा उपसर्ग आहे, य प्रत्यय लागतो. म्हणजे गम असं जर म्हणजे जाणे, तर त्याला काय होईल, मूळ धातू काय गम, तर त्याला काय होईल
तो एकच आहे, त्याला उपसर्ग नाहीये. ओके, तर गत्वा जाऊन, गम म्हणजे जर जाणे असेल तर गत्वा म्हणजे जाऊन. आणि उपगम असं जर मला म्हणायचं असेल तर उपगत्वा असं मला नाही करता येत, कारण उप हा एक मी विसर्ग त्याला उपसर्ग लावला गमच्या आधी, मग तुम्हाला त्वा हा प्रत्यय नाही लावता येत. सेम अर्थ जर मिळवायचा असेल तर तुम्हाला य हा प्रत्यय लावावा लागतो, त्यामुळे उपगम्य असं होतं. आणि गम नुसतं असेल तर गत्वा असं झालं असतं, पण उपगमचं करायचं असेल तर उपगम्य असं करावं लागतं. तसं आप हा मूळ धातू आहे, त्याला जर करायचं असतं तर त्वा प्रत्यय लागला असता, पण प्र हा एक उपसर्ग असल्यामुळे तुम्हाला य हा प्रत्यय लावावा लागतो, त्यामुळे ते काय होतं प्राप्य. प्र अधिक आप अधिक य, प्राप्य. ठीक आहे, त्यामुळे प्राप्य हा एक अव्यय आहे आणि त्याचा काय अर्थ होतो म्हणजे प्राप्त होणे असं जर झाला असेल, मूळ धातूचा अर्थ असेल तर प्राप्त होऊन असं जे आपण म्हणतो, करून ती क्रिया करून, याच्याकरता त्वा किंवा य प्रत्यय त्या मूळ धातूला लागतो. ठीक आहे, त्यामुळे प्र आप म्हणजे जर प्राप्त होणे असेल तर प्राप्य म्हणजे प्राप्त होऊन असा त्याचा अर्थ होतो. आता बहुन, बहुन हे काय आहे तर त्याच्याकरता तुम्हाला 13व्या नंबरचं पेज रिफर करावं लागेल. तर मूळ शब्द काय आहे बहु. ठीक आहे, बहु हा शब्द तुम्हाला माहिती आहे मराठीतला पुष्कळ किंवा खूप, अनेक प्रमाणात, अधिक प्रमाणामध्ये जे काय असेल ते प्रभूत. ठीक आहे, बहु. आता बहुन हे काय आहे त्यामुळे तुम्हाला अर्थावरनं कळेल की हे विशेषण आहे. विशेषण म्हटल्यानंतर त्याचे लिंग निश्चिती नाही, म्हणजे तुम्हाला त्याचं विशेष किंवा नाम ओळखावं लागेल. कशा संदर्भात आहे, विकारान, पुष्कळ विकार या संदर्भात काहीतरी बोलायचंय. म्हणजे विकार आपण कसा आहे, तो विकार म्हणजे पुल्लिंग, म्हणजे याचं लिंग काय झालं इथे या बहुचं पुल्लिंग झालं. ठीक आहे, आता बहुन हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, बहुन विकारान असं आहे ते. तर बहुन हे काय आहे, हा उकारांत आहे, त्यामुळं विशेषण जरी असलं तरी त्याला काहीतरी एक एंडिंग असतं, ते एंडिंग बदलत नाही कधी. ठीक आहे, पण त्याचं लिंग बदलू शकतं. इथं विकार ह्या शब्दाचं बहु हा हे विशेषण असल्यामुळे तुम्हाला इथं पुल्लिंगामधलं विशेषण शोधायचं. म्हणजे आता तुम्हाला काय मिळालं, उकारांत मिळाला, ह्रस्व उकारांत. एक लक्षात घ्या, संस्कृत मध्ये दीर्घ स्वरांत हे पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी शब्द कधीही असत नाही. काही अतिशय अपवाद आहेत, पण पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द हे सगळे ह्रस्व स्वरांत असतात. वेरॅज स्त्रीलिंगामध्ये फक्त अकार हा स्त्रीलिंगाला लागू होत नाही, त्याच्याऐवजी आकार हा प्राप्त होतो, आणि राहिलेल्या सगळ्या स्वरांमध्ये ह्रस्व किंवा दीर्घ यामध्ये स्त्रीलिंगी शब्द असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मती म्हणजे बुद्धी हा ह्रस्व इकारांत शब्द आहे, पण नदी हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. ओके, पण कवी हा ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द आहे. दीर्घ इकारांत पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी शब्द अस्तित्वातच नाही, नसतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. तर उकारांत पुल्लिंगी विशेषण ह्रस्व उकारांत आहे बघा इथं बहु. आता इथं बहुन हे विशेषण विकार या नामाचे असल्यामुळे विभक्ती लिंग आणि वचन विकार शब्दाप्रमाणे असणार. तर इथं तुम्हाला काय शोधायचंय, उकारांत पुल्लिंगी शब्दाची विभक्ती प्रत्यय शोधायचे. तर त्याच्याकरता तुम्हाला 13व्या पेजवर जावं लागेल, जिथं तुम्हाला उकारांत पुल्लिंगी शब्द मिळतील. तिथं बघा कसं आहे, मला तो शब्द माहित नाही कुठला दिलेला आहे. मला वाटतं भानू हा शब्द दिलेला आहे. तर भानून असा द्वितीय बहुवचनामध्ये भानूचं भानून होतं, तर बहुचं बहुन असं द्वितीय बहुवचनामध्ये तो जातो. तर हे द्वितीय बहुवचन आहे, पुष्कळ, पुष्कळ. ठीक आहे, तर हा द्वितीय बहुवचनाचा अर्थ तिथं तुम्हाला लावणं अपेक्षित आहे, बहुन. पुढे जाऊया. आता मगाशी म्हटलं तसं की विकार ह्या शब्दाचं बहुन हे विशेषण आहे. आता विकारान हे काय आहे, तर या पद्धतीने जायचं. विकारान पेज नंबर 6. मूळ शब्द काय आहे, विकार म्हणजे व्याधी. ठीक आहे, व
इ क आ र आणि अ. तो विकार, ते विकार किंवा ती विकार असं आपण म्हणत नाही, तो विकार. मग अकारांत पुल्लिंगी शब्द, त्याचं टेबल काढा. पहिलंच टेबल आहे त्यामध्ये देवहा, देवौ, देवाहा प्रथमा, देवम, देवौ, देवान, देव, देवान, विकार, विकारान. त्यामुळे हे काय झालं, द्वितीय बहुवचन झालं. आता द्वितीयाचा तुम्हाला इथं अर्थ लावायचा आहे. मगाशी आपण एक द्वितीयेचा उपयोग बघितला की डेस्टिनेशन हे द्वितीयेमध्ये सांगितलं जातं, पण त्याही पेक्षा प्रधान काम द्वितीयेचं काय आहे तर कर्म सांगणे. कर्म ज्याच्यावरती क्रिया होतीये ते म्हणजे कर्म, बरोबर आहे. करण्याची क्रिया कोणावर होणार आहे, विकारांवर होणार आहे. कोण करणार आहेत, दोष करणार आहेत. त्यामुळे दोष हे करतायत आणि विकार हे कर्म आहेत, ते द्वितीय मध्ये राहणार. त्यामुळे द्वितीय कशा करता वापरली जाते, कर्म सांगण्याकरता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्म हे प्रथमेच जातं, कायम लक्षात ठेवा, आणि कर्ता तृतीयेत जातो. तर हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. विकार हे द्वितीय मध्ये ज्या अर्थी सांगितले त्या अर्थी ते कर्म आहेत, त्यांच्यावर होण्याची क्रिया होणार आहे, करण्याची क्रिया. त्यामुळे विकारांना, पुष्कळ विकारांना असा त्याचा अर्थ होतो. कुरुते, कुरुते, विकारान कुरुते. कुरुते हे काय आहे, पेज नंबर तुम्ही 161 रिफर करा. मूळ धातू काय आहे, कृ, म्हणजे करणे. ठीक आहे, कर्ता, कृत, कर्तव्य हे आपण सगळे कृ धातूपासून बनवलेली रूप आहेत. हा कुठल्या गणातला धातू आहे, अष्टम गणातला धातू आहे, त्यामुळे उभयपदी चालतो. त्यामुळे करोती आणि कुरुते अशी दोन्ही रूप होऊ शकतात. तो आत्मनेपदी पण आहे आणि परस्मैपदी पण आहे. इथं काय आहे, कुरुते म्हणजे हा आत्मनेपदातलं रूप घेऊन चाललेला आहे. ठीक आहे, कसं ओळखलं तर हा उभयपदी आहे, त्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. तर कुरुते जर तुम्ही वर्तमान काळ, आत्मनेपदपदाची वर्तमान काळातली रूप जर बघितली तर ते हे तृतीय पुरुष एक वचनामध्ये चालतं. जसं मी मगाशी सांगितलं, वर्तते ते, त्यामुळे हे तृतीय पुरुष एक वचन आहे. तर कृच कुरुते हे तृतीय पुरुष एक वचन आहे वर्तमान काळातलं. वर्तमान काळातली रूप बघितली तर ते हा प्रत्यय तृतीय पुरुष एक वचनाला लागू. आता म्हणजे काय याचा अर्थ होतो, वर्तमान काळ आपल्याला व्यक्त झाला पाहिजे. तृतीय पुरुष म्हणजे कुठल्या तरी थर्ड पर्सन करता हे लागू होतो आणि एक वचनात आहे. तर करतो, करते किंवा करते म्हणजे नपुंसकलिंगी, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी कशातही तो लागू होऊ शकतो. लिंग ही गोष्ट क्रियापदाला लागू होत नाही, फक्त वचन आणि पुरुष हा लागू होतो. आता आपण मूळ धातूवर जाऊया. करतो इथं का म्हटलंय, कारण विकार हा पुल्लिंगी शब्दाबद्दल काहीतरी चर्चा चाललेली, म्हणून करतो असं म्हणालो. आता आपण, तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळालेला आहे. नाउ वी विल मूव्ह टू द फायनल अन्वय अर्थ ऑफ दिस सूत्र. आता बघा तुम्हाला तोच अर्थ मिळतोय का, अन्वय किंवा त्याचा अन्वय अर्थ. यहा म्हणजे जो, समुत्थान विशेषतः हेतू विशेष असलेला, कुपित म्हणजे कुपित दोष, कुपित दोष असतो, जो हेतू विशेष असलेला कुपित दोष असतो, आणि तो अन्य स्थानांना प्राप्त होऊन, स्थानांतराणी अन्य स्थानांना द्वितीय प्राप्त होऊन, प्राप्य पुष्कळ विकारांना निर्माण करतो. पुष्कळ विकारांना निर्माण करतो म्हणजे तोच दोष, तोच कुपित दोष जो हेतू विशेष असलेला आहे, तो अन्य स्थानांना प्राप्त होऊन पुष्कळ विकारांना निर्माण करतो. कुरुते करतो, विकारांना करतो. करण्याची क्रिया कोणावर होणार आहे, विकारांवर होणार आहे. त्यामुळे विकार हे कर्म आहे. कोण करतोय, तो दोष करतोय. पहिल्या क्लॉज मध्ये सांगितलेला दोष करतोय. अन्य स्थानांना डेस्टिनेशन द्वितीय, प्राप्त होऊन अव्यय प्राप्य, बहुन विकारांचं विशेषण, पुष्कळ विकारांना, म्हणजे मराठीत काय झालं असतं, पुष्कळांना विकारांना असं म्हणण्याच्या ऐवजी आपण मराठीत म्हणतो पुष्कळ विकारांना, पण संस्कृत मध्ये कसं असतं, पुष्कळांना विकारांना असं ते झालं होईल.
पण मराठीत आपण पुष्कळ विकारांना निर्माण करतो. ठीक आहे. आता फक्त मराठी अर्थ वाचा. जो हेतू विशेष असलेला कुपित दोष असतो तोच अन्य स्थानांना प्राप्त होऊन पुष्कळ विकारांना निर्माण करतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर दोष हा दोष आहे एकच आहे, पण त्याच्यामध्ये बदल कशाने होऊ शकतात, तर वेगवेगळ्या हेतूंनी त्याची स्वरूप बदलतात. आणि दुसरा बदल कशाने होतो, तो जो वेगवेगळ्या हेतूंनी कुपित झालेला दोष जो आहे तो वेगवेगळ्या स्थानी जाऊन वेगवेगळे व्याधी निर्माण करतो. म्हणजे व्हेरिएबल्स कुठे सुरू होतात, दोष कुपित कुठल्या कुठल्या हेतूंनी सुरू होतात, अशी दोषांच्या आधीची एक अवस्था, आणि दोष कुपित झाल्यानंतर ठीक वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळे व्याधी निर्माण करतो, ही दुसरी व्हेरिएबल अवस्था आहे. तर हे या सूत्रामध्ये सांगायचे. परत एकदा हे तात्विक सूत्र असल्यामुळे इथं वर्तमान काळ वापरलेला आहे, इथं कुठलाही उपदेश नाहीये, त्यामुळं इथं विद्यार्थ्याचा वापर नाही. म्हणून कुरुते निर्माण करतो, हा या सूत्र क्रमांक 3 चा अर्थ आहे. कळला अर्थ? त्यामुळे आज आपण 2 आणि 3 नंबरची सूत्र बघितली. माझ्याकडे अजूनही एक 4-5 सूत्रांच्या स्लाइड्स रेडी आहेत, पण मुद्दा असा नाहीये की तुम्हाला किती सूत्र दाखवावीत. मुद्दा हा आहे की तुम्हाला सूत्रांपासून योग्य अर्थापर्यंत कसं पोहोचायला पाहिजे याचं फक्त एक दिशा दिग्दर्शन करणं एवढाच या प्रेझेंटेशनचा हेतू आहे. अन्यथा जितकी सूत्र असतील तेवढ्या सगळ्या सूत्रांचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं होऊ शकतं, पण ते अशक्य आहे. म्हणून तुम्हाला इथं फक्त एक दिशा दाखवलेली आहे की तुम्हाला काय काय बघायचं आहे. आता त्या शब्द धातू रूपावलीतली अशा अनेक गोष्टी आहेत की अजून आपण त्या बघितलेल्या नाहीत, कारण आपण जी सूत्र बघितली त्याच्यामध्ये तो भाग निदर्शितच झालेला नाहीये. जर त्या शब्द धातू रूपावलीतले अजून ज्या काही गोष्टी असतील त्या अन्य सूत्रांमध्ये आलेल्या असतील, माहित नाही आपल्याला, आलेल्याच आहेत. म्हणजे ती जेव्हा सूत्र तुम्ही शोधाल किंवा ती घ्याल तेव्हा तुम्हाला शब्द धातू रूपावली ह्या पुस्तकातले ते भाग पुन्हा एकदा अभ्यासावे लागतील. शब्द धातू रूपावलीमध्ये फक्त काय भाग नाहीये तिथं उल्लेखित, ते म्हणजे संधींचं डिटेलिंग वर्णन आणि समासांचं एक डिटेल वर्णन, हे त्याच्यामध्ये नाहीये. ज्याच्याकरता तुम्हाला अन्य स्रोतांचा शोध घ्यावा लागेल. काही चांगल्या साइट्स इंटरनेटवर अवेलेबल आहेत, पण त्या इंग्लिश मध्ये आहेत. म्हणजे आपलं दुर्दैव बघा की ह्याचा फार चांगला अभ्यास इंग्लिशच्या ऑथर लोकांनी केलेला आहे आणि त्या इंटरनेटवर फार उत्तम पद्धतीने उपलब्ध आहे. आपलं हे दुर्दैव आहे की ते लोक याचा जास्त अभ्यास चांगला करतात आणि ते त्याच्यात निष्णातही झालेले आहेत. त्यामुळे हे आता आपलं कर्तव्य आहे, आपण संस्कृत व्याकरण कमीत कमी आयुर्वेदाच्या सूत्रांचा अभ्यास करण्याकरता जे काही आवश्यक आहे तेवढा अभ्यास तर आपला असणं अत्यंत आवश्यक आहे. मी परत कालची गोष्ट रिपीट करतो की आपल्याला एखादं यंत्र सुरक्षितपणे आणि विथ मॅक्झिमम एफिकसीनं जर वापरायचं असेल तर ते त्या यंत्राबरोबर येणारं जे मॅन्युअल असतं ते आपण आधी कायम वाचतो आणि मगच यंत्र वापरायला सुरुवात करतो. तसं शास्त्र हे कधी एकटं येत नाही. शास्त्र हे कायम त्याच्या भाषेसकट येतं. भाषा म्हणजे केवळ शब्दांचा किंवा अक्षरांचा समूह नसून भाषा हे विचार करण्याचं सुद्धा एक साधन असतं. मी तुम्हाला काल उदाहरण दिलं की तुम्ही इंग्लिश पिक्चर जरी बघितलात तरी घरी आल्यानंतर विचार मराठीमध्ये करत असता. असं का होतं? कारण तुमची मूळ भाषा मराठी आहे. मग जर एखादा ग्रंथ संस्कृतमध्ये दिलेला असेल पण तुम्ही शेवटी त्याचा विचार मराठीमध्ये जर करत असाल तर मात्र तुम्हाला हे गरजेचं आहे की संस्कृत मधनं मराठीमध्ये जाताना ह्या प्रवासामध्ये कुठेही अर्थाची मोडतोड होता कामा नये. आणि ती मोडतोड तेव्हाच होणार नाही की जर तुम्हाला दोन्ही भाषांचं व्याकरण जर येत असेल तर. आता तुम्हाला मराठीचं व्याकरण येतं कारण ती जन्मजात तुम्ही शिकलेली आहात, पण संस्कृत भाषेचं व्याकरण यायचं असेल तर तुम्हाला एकतर ती मराठी सारखी जन्मापासून शिकायला पाहिजे आणि जर तसं झालं नसेल तर मात्र तुम्हाला व्याकरण ज्या पद्धतीने एखाद्या भाषेचं शिकलं जातं, जसं इंग्लिशचं तुम्ही शाळेमध्ये शिकलेलं आहात तसंच संस्कृतचं व्याकरण कमीत कमी संस्कृत आयुर्वेदाचे ग्रंथ अभ्यासण्याकरता जेवढं संस्कृत व्याकरण लागतं तेवढं व्याकरण तुम्हाला येणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि हे तुम्हाला अवघड वाटेल, रादर मी तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग सांगतोय की संस्कृत आयुर्वेदाचे ग्रंथ समजून घ्यायचे असतील तर अन्य भाषांचा वापर करण्याच्या ऐवजी भाषाच जर त्यांची शिकली आपण तर आपल्याला ग्रंथ फार जवळचे आणि ते अर्थ अतिशय तत्काल इमिजिएट रिझल्ट देणारे असे ते अर्थ आपल्याला प्राप्त होतात. अजिबात चूक न होता कुठल्याही एरर शिवाय तुम्हाला तत्काळ अर्थ त्या सूत्राचा अर्थ प्राप्त होतो. आणि नंतर तुम्ही जसं एखादं मराठीचं पुस्तक वाचत असाल, जसं एखादं इंग्लिशचं नॉवेल वाचत असाल, तसे ग्रंथ वाचायला सुरुवात करता. इतका बदल तुमच्यामध्ये होऊ शकतो. तुम्हाला प्रयत्न एवढंच करायचे की जे आपण आता 2-3 सूत्रांकरता केलं, आता तुम्हाला हे अवघड वाटेल, पण एकदा तुमच्या ते अंगवळणी पडलं की हा मार्ग अतिशय सोपा आहे. कारण संस्कृतच्या भाषेबाबत एक ऍडव्हान्टेज तुम्हाला सांगतो की ही अतिशय मेथॉडिकल आणि शास्त्रीय भाषा आहे आणि गणिती पद्धतीनं चालते. म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की संस्कृतमध्ये गणिती पद्धतीनं तुम्ही संस्कृत हा विषय जर शिकत असाल तर गणितासारखे मार्क एखाद्या भाषेमध्ये जर मिळण्याची कुठली जर भाषा असेल तर ती संस्कृत आहे. संस्कृतमध्ये लिटरली 100 पैकी 90-95 मार्क आपल्या शाळांच्या परीक्षांमध्ये पण मिळतात. याचं कारणच निव्वळ ते असं आहे की ती शास्त्रीय आणि गणिती भाषा आहे. गणितामध्ये दोनच पॉसिबिलिटी आहेत, एक तर तुम्ही चुकता तरी नाही तर बरोबर तरी येतं. आणि तोच नियम संस्कृतच्या बाबतीत आहे की तुम्ही चुकता तरी नाही तर पूर्णपणे बरोबर असतं. त्याच्यामध्ये मधला प्रकार काही नाही. आणि म्हणून जर तुम्हाला गणिताचं आणि शास्त्राचं अंग जर असेल बुद्धीला तर तुम्हाला संस्कृत सारखी फारच युजर फ्रेंडली भाषा दुसरी भाषा सापडणार नाही. आणि म्हणून तुम्ही शक्यतो त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, म्हणजे तुम्हाला आपलं आयुर्वेद वाङ्मय कळणं हे अतिशय सोपं जाईल. धन्यवाद. देवदत्त सर, मला वाटतं आजचा वेळही संपलेला आहे आणि मला वाटतं सम्यक योग झाला असावा आणि त्यांना दिशादर्शन मिळालेलं असावं याच्यातून, एवढीच अपेक्षा. देवदत्त सर. तुमचा कॅमेरा सुरू करा. वेदांत सर, कॅमेरा सुरू करा तुमचा. करतोय. झालं दर्शन झालं. वा, छान. 2 सेशन्स अतिशय उत्तम वेदांत सरांनी घेतले आणि काही सूत्र आपल्याला समजून सांगितली की त्यांचा अन्वय, अर्थ, विभक्ती, प्रत्यय, विशेषण, धातुसाधित विशेषण, कविधावी, भूकाधावी, वकाधावी आणि स्वांत, लेबंत सगळ्यांमध्ये फिरवून आणलंय सरांनी. आणि मला असं विशेष कौतुक आहे की जी उदाहरणं निवडली होती ती सुद्धा उदाहरणं इतकी छान निवडली होती की जवळपास त्या याच्यामध्ये सगळी व्याकरणामधली जी काही रूप आपल्याला शिकायला लागतात किंवा जे विकार शिकायला लागतात ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. अतिशय उत्तम असे 2 सेशन्स तुम्ही सर कंडक्ट केले, त्याबद्दल सर्वांतर्फे मी पण आभारी आहे. माझं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं खूप रिफ्रेश झालं सगळं. म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी 5 वर्षांचं सगळं संस्कृत आज रिफ्रेश झालं 2 सेशन्स नंतर. हा एक माझा व्यक्तिगत फायदा मला झालेला आहे. आपण इथे